संस्कृत दिन महोत्सवानिमित्त आणि प्राध्यापक डॉक्टर सदाशिव डांगे जन्मशताब्दी वर्षानिमित्त म्हणून आयोजित केलेल्या पंचकम ना स्मरेन नित्यम या व्याख्यानमालेमध्ये मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आपल्या वक्त्या डॉक्टर मृणालिनी नेवाळकर मॅडम यांचं स्वागत करतो. उपस्थित सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थी यांचंही स्वागत करतो. विभागासाठी अत्यंत आदरणीय अशा डॉक्टर सिंधू डांगे मॅडम इकडे उपस्थित आहेत. मी त्यांचंही स्वागत करतो. मृणालिनी मॅडमचा आजचा जो विषय आहे व्याख्यानाचा तो आहे मंदोदरी. काल आपण त्यांचं तारा या विषयावरती व्याख्यान ऐकलंच आहे. आजही त्या आपल्याला मंदोदरी या विषयावरती व्याख्यान देणार आहे. मी डॉक्टर मृणालिनी मॅडमना विनंती करतो की त्यांनी त्यांचं व्याख्यान जे आहे ते सुरू करावं. धन्यवाद. धन्यवाद. मी स्क्रीन शेअर आधी ओपन करते. नमस्कार मंडळी. नत्वा गुरुवरां सर्वान् प्रणम्य जगदंबिकां मृणाल शीतलामेतां शब्दांजलिं समर्पये. वेदशास्त्र पुराणज्ञं सिंधुकांतं पितामहं ज्ञानार्णवं महाचार्यं वंदेहं तं सदाशिवम्. संस्कृत विभाग मुंबई विद्यापीठ आणि ऋतायन यांच्या संयुक्त विद्यमाने साजऱ्या होत असलेल्या या संस्कृत दिन महोत्सवाच्या अंतर्गत डांगे सरांच्या जन्मशताब्दी निमित्त आयोजलेल्या या पंचकमना स्मरेन नित्यम या पंचदिवसीय व्याख्यानमालेचं आयोजन केल्याबद्दल आणि त्यात सहभागी होण्याची आणि डांगे सरांना आदरांजली वाहण्याची संधी मला दिल्याबद्दल मी आयोजकांचे पुन्हा एकदा मनापासून आभार मानते. काल आपण तारेचा परिचय करून घेतला. आज आपण मंदोदरी बद्दल बोलणार आहोत. आणि काल जशी आपण सुरुवात केली रामायणातल्या मंदोदरी तारे व्यतिरिक्त आधीच्या इतर तारांबद्दल जाणून घेण्यापासून, तशीच आज आपण भारतीय परंपरेतल्या इतर मंदोदरींबद्दल थोडासा ईर्षद परिचय करून घेऊन तिथून सुरुवात करूया. पहिली जी आहे ती आहे सिंहल देशाची राजकन्या मंदोदरी. शाक्त परंपरेतले जे ग्रंथ आहेत या ग्रंथांमध्ये देवी आणि महिषासुराचा जो संवाद आहे या संवादामध्ये तिचं वर्णन येतं. महिषासूर देवीला ही सगळी कथा सांगतोय. तो म्हणतो सिंहल देशचा राजा चंद्रसेन आणि राणी गुणवती यांची ही सुंदर सद्गुणी कन्या ही इतकी छान की तिला लहान असल्यापासूनच तिच्या लग्नाची तिच्या वडिलांना चिंता लागून राहिली होती. मद्र देशाचा राजा होता सुधन्वा. त्याचा मुलगा कंबुग्रीव त्यांनी तिच्यासाठी निवडला. पण त्याबद्दल त्यांनी मंदोदरीकडे विषय काढल्यानंतर तिने आपल्याला विवाहच करायचा नाही, आपल्याला ईश्वर भक्तीमध्ये तपस साधनेमध्ये आयुष्य घालवायचंय असं सांगितलं. राजा खट्टू तर झाला पण त्यांनी तो विषय तिथेच सोडून दिला. तिने तारुण्यात पुढे पदार्पण केल्यानंतर काही कामासाठी कोसल देशाचा राजकुमार वीरसेन हा सिंहल देशात आला होता. राजप्रासादातल्या बागेमध्ये सखींसह विहार करणाऱ्या वावरणाऱ्या मंदोदरीच्या सौंदर्यावर हा राजपुत्र भाळला आणि त्याने तिला मागणी घातली. पण स्वतःहून चालून आलेल्या मागणी घालणाऱ्या या मुलाला सुद्धा तिने तात्काळ नकार दिला. राजा पुन्हा खट्टू झाला. पण अचानक पुढे असं घडलं की तिच्या धाकट्या बहिणीचं म्हणजे इंदुमतीचं लग्न ठरलं. आणि या लग्नाच्या निमित्ताने राजाने देशोदेशीच्या अनेक राजे राजकुमारांना तिथं बोलवून घेतलं होतं. आणि त्याच्यामध्ये चारुदेष्ण नावाचा राजा होता. हा सुद्धा मद्राचा राजा आहे. चारुदेष्ण नावाचा राजा होता, अतिशय देखणा रुबाबदार. त्याचं ते रूप आणि हे बघून मात्र ती भाळली आणि तिने राजाला सांगितलं की मला हा माणूस आवडलाय. त्याच्या गुणदोषांची चारित्र्याची काहीच पारख तिने केलेली नव्हती. त्याच्या फक्त रूप सौंदर्यावरती भाळून तिने त्याला पसंत केलं होतं. एकदाची आपली विरक्त असलेली मुलगी लग्नाला तयार झाली, ती सुद्धा स्वतःहून राजी खुशीने तयार झाली आहे. या आनंदामध्ये राजा चंद्रसेन आणि राणी गुणवती यांनी दोघांनी पहिला मुहूर्त बघून त्या उभयतांचा विवाह करून दिला. लग्न झालं खरं. मंदोदरी आणि चारुदेशनाचा सुखाचा संसार सुद्धा चालू झाला.
पण थोड्याच दिवसात तिला लक्षात आलं की या राजाच्या सुंदर रूपाने जशी आपल्याला भुरळ घातलीये तशी इतर अनेक जणींना भुरळ घातलीये. आणि राजाचा सगळा स्त्री लंपटपणा आणि समोरच्या स्त्रीचं स्थान, तिचं नातं यातल्या कशाचाही विचार न करता त्या स्त्रीच्या मागे लागण्याचा स्त्री लंपट स्वभाव तिच्या लक्षात आला. एके दिवशी तिने बघितलं की त्याच्या राजाच्या सेवकांपैकी एकाची पत्नी तिच्या बरोबर हा राजा रममाण झालेला आहे. ती चकित झाली, भडकली आणि तिने संतापून त्याची चांगलीच कानउघाडणी केली. पण असं म्हणतो ना आपण, जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही, तसंच झालं. तो एक दिवस गेला, अजून एक दिवस गेला. तिसऱ्या दिवशी पुन्हा तिने अजूनच एका चौकी बरोबर राजाला पकडलं. या त्याच्या वागण्यामुळे तिला लक्षात आलं की हे काही आपल्याच्यानी सुधारणारं प्रकरण नाहीये, हे बदलणारं प्रकरण नाहीये. उदास हताश झालेल्या मंदोदरीला आता या राजाबरोबर राहण्यात काही रस उरला नव्हता आणि शेवटी ती तो राजवाडा सोडून वनामध्ये निघून गेली आणि तिने पूर्वी जसं योजलं होतं तशीच उरलेलं आयुष्य तिने तिथे तपश्चरणामध्ये, भगवत भक्तीमध्ये घालवलं. एकंदरीत ह्या मंदोदरीवरनं, या सिंहल देशाच्या मंदोदरीवरनं, मंदोदरी हे नाव साधा सरळ देवभोळा स्वभाव पण स्त्री लंपट कामी पती हे त्रैराशिक काहीतरी छान जुळून येतं असं दिसतंय. पुढची जी आहे दुसरी मंदोदरी जी आहे ती जशी तारेबद्दल आपण काल बोललो की ती स्कंद कार्तिकेयाच्या अनुचारिणी मातृकांपैकी एक आहे. बालग्रह वगैरे जे येतात त्यांच्याच अंतर्गत येणारी मंदोदरी नावाची सुद्धा अजून एक मातृका आहे. आणि तारेप्रमाणे म्हणजे मातृका तारेप्रमाणे या मंदोदरी मातृकेबद्दलही आपल्याला नावाखेरीज काहीही मिळत नाही. म्हणजे या मातृकांची जी यादी वेगवेगळ्या शाक्त ग्रंथांमध्ये आपल्याला किंवा तंत्रग्रंथांमध्ये आपल्याला मिळते त्यामध्ये एक मंदोदरीच्या इथे असं नाव फक्त येतं, बाकी काही अजून माहिती मिळत नाही. आता आपल्या व्याख्यानाचा जो मुख्य विषय आहे, आजचा जो विषय आहे आता आपला मुदलात, तो म्हणजे तिसरी मंदोदरी, लंकाधिपती रावणाची बायको मंदोदरी. आता परवाचं जे पहिलं सत्र झालं, या पहिल्या सत्रामध्ये माहुलीकरबाईंनी खूप छान स्पष्ट करून दाखवलं की सीतेची जी व्यक्तिरेखा आहे, वाल्मिकी रामायणातली असेल किंवा इतर रामायण परंपरांमधली असेल, ही जी सीतेची व्यक्तिरेखा आहे ही काही फक्त रामाची बायको, जनकाची मुलगी, लवकुशाची आई किंवा दशरथाची आणि त्याच्या तिन्ही पत्न्यांची सून, अमक्याची वहिनी, तमक्याची काकू एवढ्यापुरती मर्यादित नाहीये. म्हणजे तिच्या नात्यांनी तिचं जे ओळख पटते ती तेवढीच तिची ओळख नाहीये. त्याच्या पुढे जाऊन ती खूप काही आहे. तसंच या मंदोदरीचं सुद्धा जे व्यक्तिमत्व आहे, रावण पत्नी मंदोदरीचं जे व्यक्तिमत्व आहे हे खूप वेगवेगळ्या पद्धतीने स्वतंत्रपणाने फुललेलं आहे. ती सुद्धा काही फक्त रावणाची बायको, मेघनादाची आई, कुंभकर्णाची वहिनी वगैरे अशीच फक्त नाही. या सगळ्या वगैरेंच्या बरीच पुढे जाणारी, अशी स्वतः विचार करू शकणारी, त्या विचारांप्रमाणे वागणारी, सदसद विवेक बुद्धी असणारी, ती बुद्धी शाबूत असणारी एक स्वतंत्र व्यक्ती, एक स्वतंत्र स्त्री आहे. त्यामुळे रामायणाचे नायक आणि प्रतिनायक असणाऱ्या राम आणि रावणांच्या सहचारिणी असून सुद्धा, म्हणजे परस्पर विरोधी गटातल्या असून सुद्धा, आपल्या या प्रातस्मरणीय, वंदनीय, अनुकरणीय स्त्रियांच्या यादीमध्ये, सूचीमध्ये या दोघीही जणी एकाच वेळी आहेत, याच्यात काही नवल वाटायला नको. आता मंदोदरीची व्यक्तिरेखा समजून घेताना काही कळीचे मुद्दे आपल्याला लक्षात ठेवायला हवेत. या मुद्द्यांच्या आधाराने आपण आज मंदोदरीबद्दल बोलणार आहोत. मंदोदरी ही एकंदरीतच या सर्व रामायण परंपरांच्या लेखकांची, कर्त्यांची विशेष लाडकी असावी किंवा तिच्या चारित्र्यामध्ये, तिच्या चरित्रामध्ये तिच्या बऱ्याच जागा अशा आहेत की जिथे काहीतरी त्या कथानकामध्ये वेगळी काहीतरी बाजू मांडायला, वेगळा काहीतरी विचार मांडायला काहीतरी वाव उरलाय. आणि तो वाव या सर्व लेखकांनी घेतलेला आहे, कवींनी, नाटककारांनी घेतलाय, हे आपल्याला आजच्या व्याख्यानामधून लक्षात येईल. सगळ्यात पहिली गोष्ट जी मंदोदरीच्या संबंधाने बघायला हवी ती म्हणजे मंदोदरी संदर्भाने जन्मकथा. वाल्मिकी रामायणाचं जे उत्तरकांड आहे त्यामध्ये आपल्याला 12व्या अध्यायात या मंदोदरीची कथा येते, जिथे रावण आणि मंदोदरीचा पिता मयासुर या दोघांची भेट होते.
मयासूर हा दितीचा पुत्र आहे, दैवी वास्तुतज्ञ आहे, शिल्पतज्ञ आहे. त्याची आणि त्याची पत्नी म्हणजे स्वर्गलोकीची अप्सरा हेमा यांची ही सर्वांग सुंदर कन्या आहे. हिला 2 भाऊ सुद्धा आहेत, दुंदुभी आणि मायावी असे 2 भाऊ आहेत. काल आपण तारेबद्दल बोलताना ज्या मायावीचा उल्लेख केला, कदाचित तो हाच मायावी असावा. या मयासुराने देवांना जे वेगवेगळ्या प्रकारे सहाय्य केलं, त्याचं पारितोषिक म्हणून देवानी हेमा त्याला देऊ केली होती. त्यामुळे काही हजार वर्ष सुखाचा संसार दोघांनी केला, त्यांना ही गोंडस मुलगी झाली. पण ती मुलगी लहान असतानाच काही दुसऱ्या देवकार्यासाठी देवांनी ह्या हेमेला परत बोलवून घेतलं, तिला स्वर्लोकी परतायला लागलं. ती अप्सरा आहे, देवांचं जे काम आहे तेच तिच्यासाठी प्राधान्यक्रमाने पहिलं असणार आहे नेहमीच. त्यामुळे तिला परतायला लागलं. दुःखी झालेल्या, विरहार्थ झालेल्या मयानी आपल्या स्वर्णपुरीमध्ये हेममयम पुरम तिथे त्यांनी स्वतःला 14 वर्षापर्यंत कोंडून घेतलं. कसलाच विचार त्याला सुचेना. पण शेवटी ही मंदोदरी वयात आलेली बघून त्यांनी आपला शोक आवरता घेतला आणि तो एकदाचा त्याच्या त्या बंदिस्त कुटीतून, बंदिस्त महालातून बाहेर आला. तेलुगू भाषेत जे रंगनाथ रामायण आहे त्यानुसार मात्र ही मंदोदरी काही हेमा आणि मयाची स्वतःची मुलगी नाहीये. आपल्याला गणपतीच्या ज्या वेगवेगळ्या जन्मकथा येतात त्यामध्ये पार्वतीने स्वतःच्या शरीरावरच्या मळापासून किंवा जी चंदनाची उटी लावलेली आहे शरीरावरती त्याच्यापासून गणपती घडवल्याची अशी कथा आपल्याला पुराणांमध्ये ऐकायला मिळते. तशीच एक कथा हे रंगनाथ रामायण सुद्धा देतं. ते म्हणतात पार्वतीने एकदा एक अशीच ऐटबाज सुंदर बाहुली घडवली आणि शिवापुढे तिने ती आणून ठेवली. शिवाला तिच्या मनात काय इच्छा आहे, तिने ही बाहुली आपल्या समोर का आणली आहे हे शिवाला लगेच लक्षात आलं आणि शिवानी ती इच्छा जाणून त्या बाहुलीत प्राण फुंकून तिला जिवंत केलं. ती बाहुली जिवंत झाली ते तिचं रूपांतर एका अतिशय देखण्या, राजस, सुकुमार, रतीचा पुतळा असलेल्या त्या एका बालिकेमध्ये तिचं रूपांतर झालं आणि पार्वतीला जाणवलं की हिचं सौंदर्य आपल्या सौंदर्याशी स्पर्धा करणार आहे, कदाचित आपल्यापेक्षा कापणभर सरस आहे. आणि पार्वतीला तिचा इतका मत्सर वाटला की तिने त्या गोजीरवाण्या बाळाचं रूपांतर तात्काळ एका बेडकीत करून टाकलं आणि ती बेडकी तिथे कैलासावर राहायला लागली. याला बराच काही काळ लोटल्यानंतर एकदा असं झालं की हा मयासूर, त्याला एवढी प्रेमळ पत्नी होती हेमा, अतिशय सुंदर पतिनिष्ठ अशी पत्नी होती, पण बिचाऱ्याला मूलबाळ नव्हतं. त्यामुळे अपत्य प्राप्तीच्या इच्छेने ह्या मयासुराने शिवाची आराधना, तपश्चरण चालू केलं. तेव्हा शिवानी पुन्हा त्या बेडकीचं स्वबळावरती, स्वतःच्या हिमतीवरती त्यांनी पुन्हा लावण्यवती मंदोदरीत रूपांतर करून दिलं आणि ते बालक मयाच्या आणि हेमेच्या हातात सोपवलं. ही जी बेडकीची कल्पना आहे ही कल्पना इतरही अनेक ठिकाणी येते. म्हणजे फ्रॉग प्रिन्सेस असं तिला देवदत्त पटनायकांनी नाव दिलेलं आहे की मंदोदरी ही बेडकांची राजकुमारी आहे किंवा बेडूक रूपी राजकुमारी आहे. तेलुगू भाषेतच एक उत्तर रामायण म्हणून जी येतं त्यामध्ये गोष्ट अशी येते की एकदा पार्वती कैलासाहून कुठेतरी लांब गेली होती दुसरीकडे आणि त्याच दरम्यान देवलोकीची एक अप्सरा मधुरा ही तिथं शिवदर्शनासाठी आली. आता खरं तर एरवी शिव हा वीतरागी, विरक्त आणि पार्वतीवर अतिशय एकनिष्ठ प्रेम असणारा असा, पण कसं कोण जाणे या मधुरेबरोबर त्याचे संबंध प्रस्थापित झाले आणि दर्शनापुरती आलेली मधुरा तिथेच कैलासामध्ये थांबून राहिली. कालांतराने जेव्हा पार्वती परत आली तेव्हा तिला लक्षात आलं इथे नेमकं काय घडतंय ते आणि संतापून तिने ह्या मधुरेचं एका बेडकीत रूपांतर केलं. ती तशीच 12 वर्षापर्यंत त्या बेडूक अवस्थेमध्ये तिथे राहिली आणि नंतर शिवाच्या कृपेने तिचं पुन्हा मंदोदरीत रूपांतर झालं आणि हेमा आणि मय या दोघांनी नंतर तिला दत्तक घेतली, तिचा स्वीकार केला. पण गडबड अशी झाली होती की या मधल्या काळामध्ये एवढा दीर्घ काळ 12 वर्षेपर्यंत ती बेडकाच्या रूपात होती तेव्हा सुद्धा तिच्या उदरामध्ये शिवाचं बीज सुप्त अवस्थेमध्ये टिकून होतं आणि जेव्हा पुढे तिला यांनी दत्तक घेतली, ती पुढे वयात आली आणि त्यानंतर तिचा जेव्हा रावणाशी विवाह करून देण्यात आला त्यानंतर त्या सुप्तावस्थेत असलेल्या बीजापासून मेघनाद जन्माला आला.
या दीर्घकालीन गर्भधारणेमुळेच तिचं नाव मंदोदरी, की जिचं उदर मंद आहे, जिची जनन क्षमता संथ आहे, अशी ही मंदोदरी असं तिचं नाव पडलं. एरवी मात्र सर्वत्र जिथे कुठे तिचं वर्णन येतं तिथे ती कृशकटी आहे, अतिशय नाजूक कंबर असणारी आहे, म्हणून तिचं नाव मंदोदरी असंच वर्णन आपल्याला सापडतं. ही जी बेडकीची कल्पना आहे, ह्या कल्पनेचं एक खूप वेगळंच रूप आपल्याला ओडिशामधली जी पुरीचं जगन्नाथाचं मंदिर आहे, या जगन्नाथाच्या मंदिरामध्ये आतापर्यंत काही सेविका राहत असत, देवदासी काही राहत असत आणि ह्या नृत्य साधनेद्वारे देवाचं मनोरंजन करत असत, सेवा करत असत. या महारींच्या नृत्य परंपरेमध्ये मंदोदरीच्या जन्माची एक वेगळीच गोष्ट, बेडकीच्या संदर्भाने एक वेगळीच गोष्ट आपल्याला ऐकायला मिळते. त्याच्यानुसार कोणीतरी एक ऋषी होते आणि त्या ऋषींच्या आश्रमामध्ये, ऋषी बाहेर गेले होते आणि त्यांच्या आश्रमामध्ये कुटीमध्ये त्यांच्या दुधाचे घडे भरून ठेवले होते. आणि त्या दुधाच्या घड्यामध्ये एका सापानी, काही विशेष कारण नाही, पण त्या एका सापानी येऊन स्वतःचं गरळ ओकलं. आता पूर्वी ती जी बेडकी होती, तिथे आश्रमामध्ये एक राहणारी बेडकी होती, ती खरी मंदोदरीच, पूर्वाश्रमी ती मानवी स्त्रीच होती, पण काहीतरी शाप मिळाल्यामुळे तिला बेडकीचं रूप मिळालं होतं. कदाचित तिथे त्या आधीच्या पार्वतीच्या शापाचा काहीतरी संदर्भ जुळत असेल, पण त्या शापामुळे बेडकीचं रूप मिळालेल्या मंदोदरीने ते बघितलं की ह्या दुधाच्या घड्यामध्ये विष पडलंय आणि ह्या विषारी दुधाच्या सेवनाचे पुढे नेमके कसे काय परिणाम या ऋषींवरती होतील हे तिच्या लक्षात आलं आणि तिने त्या दुधात उडी घेतली. तिने ती उडी घेतल्यानंतर विषामुळे तात्काळ तिचा मृत्यू झाला. तिथल्या तिथे ती मरून पडली आणि ऋषींनी परतल्यानंतर दुधामध्ये मरून पडलेली ती बेडकी बघितली. त्यांना दुधात विष असल्याचं लक्षात नाही आलं. त्यांची समजूत झाली की बहुधा या बेडकीने हावरटपणाने दूध पिण्यासाठी म्हणून त्यात उडी घेतली असणार आणि आता ती बुडून मेली. ज्यात मेलेलं बेडूक पडलाय ते दूध काही पिण्याजोगं नाही, वापरण्याजोगं नाही, म्हणून ते दूध टाकून द्यायला लागणार, वाया जाणार. म्हणून त्यांनी हैराण होऊन रागाने त्या बेडकीला काहीतरी शाप दिला. या शापामुळे आधीचा शाप संपून एका शापाने दुसऱ्या शापाचा परिणाम घालवून टाकला आणि ह्या नव्या शापाने पुन्हा तिचं सुंदरशा त्या मंदोदरीमध्ये रूपांतर झालं. धर्मपुराण म्हणून जे ग्रंथ आहे, या ग्रंथामध्ये जी रामकथा आली त्यात सुद्धा पुन्हा एकदा तारा आणि मंदोदरीचा संबंध येतो. पुन्हा एकदा असं म्हणण्याचं कारण, कालच्या व्याख्यानात आपण ऑलरेडी बघितलंय की जावानीज परंपरेनुसार ह्या दोघी जणी बहिणी आहेत, सख्या बहिणी आहेत. इंद्र आणि त्याची पत्नी असणारी वियती, ह्या दोघींच्या ह्या अप्सरा कन्यका आहेत. त्या दृष्टीनेही त्या दोघींचा संबंध आहेच. पण इथे धर्मपुराणात पुन्हा एकदा एक खूप गमतीशीर पद्धतीत हा संदर्भ येतो. धर्मपुराणानुसार मंदार आणि उदार असे दोघे ऋषी होते. ते एक आश्रम बांधून राहत होते आणि या आश्रमामध्ये त्यांच्या स्वतःच्या काही गायी वगैरे होत्या आणि त्या गायींचं पुष्कळ दूध होतं. ते दूध त्यांनी खरं तर पृथ्वीला सुद्धा अर्पण करायला हवं होतं, पण त्यांनी ते केलं नाही आणि त्यामुळे पृथ्वी रागावली आणि तिने त्यांना अद्दल घडवण्यासाठी तिचा स्वतःचा मुलगा मणिनाग, हा साप आहे अर्थात, या मणिनागाला त्यांच्या आश्रमात पाठवलं. आता त्यांनी थेटपणाने या ऋषींना जाऊन न डसता त्या जे दूध पृथ्वीला मिळालं नव्हतं त्याच दुधाच्या कुंभामध्ये विषाची चुळ तुटली आणि ते पाहत असलेल्या त्या आश्रमात राहणाऱ्या एका बेडकीने मगाच्याच घटनेप्रमाणे, मगाच्याच कथेप्रमाणे ऋषींचा जीव वाचवण्यासाठी त्या दुधात उडी घेतली आणि ती तात्काळ मरून पडली. मगाच सारखंच ऋषींनी गैरसमज होऊन तिला शाप दिला आणि त्यांनी पुन्हा त्याचं रूपांतर वेंगवती नावाच्या एका सुंदरीत झालं. या सुंदरी वेंगवतीचा वाङ्निश्चय पुढे वालीशी झाला आणि एकमेकांवरती अनुरक्त असलेल्या, परस्परांवर प्रेम करणाऱ्या वाली आणि वेंगवतीमध्ये विवाहापूर्वीच झालेल्या संबंधामधून तिला गर्भ राहिला. काही कारणाने त्या आश्रमात जेव्हा रावण आला तेव्हा त्यांनी ह्या सुंदर वेंगवतीला बघितलं. गर्भारपणाचं नवतेज तिच्यावरती आता उठलेलं होतं, त्यामुळे आणखीनच ती आकर्षक दिसत असणार. तो तिच्यावरती भाळला आणि त्यांनी ह्या मंदार आणि उदार ऋषींकडे तिची मागणी घातली. तिचा पूर्वीच वाङ्निश्चय झालेला आहे, त्याच्यामुळे आता तिला तुम्हाला देता येणार नाही असं सांगून ऋषींनी रावणाला नकार दिला. कदाचित ह्या आधी रावणाला असा नकार कोणी दिला नव्हता, तो पचवण्याची तयारी त्याची नव्हती, त्यामुळे तो खूप संतापला.
आणि त्यांनी असं ठरवलं की वालीचं रूप घ्यायचं आणि हिला पळवायचं. वालीला दिलीये का, हिला मी त्याचंच रूप घेऊन तिला पळवून नेईन. त्याप्रमाणे ते तिला वालीच्या रूपात येऊन पळवण्याचा प्रयत्न रावणाने केला. सुदैवाने किंवा कदाचित दुर्दैवाने म्हणूया, हा वालीही तेवढ्यात तिथं पोहोचला आणि त्याला लक्षात आलं काय गडबड होते ती. त्यामुळे हाताला धरून ओढणाऱ्या त्या रावणाला, जिला वेंगवतीला रावण एका बाजूने ओढत असताना वालीने तिचा दुसरा हात धरला आणि तिला आपल्या बाजूला ओढायला सुरुवात केली. आता झालं असं की एकीकडून वाली आणि दुसरीकडून रावण ओढत राहिल्यामुळे त्या ओढाताणीमध्ये रस्सीखेच जशी होते तशी ती ओढाताण होऊन त्याच्यात चक्क त्या वेंगवतीचे बिचारीचे 2 तुकडे झाले. ती अशी उभी फाटल्यानंतर, 2 तुकडे झाल्यानंतर तिच्या गर्भामध्ये जो अंगद होता त्या अंगदाचा अचानकपणे तिथल्या तिथेच जन्म झाला. आणि त्या अंगदाला आणि त्या अर्ध्या वेंगवतीला, वालीने जिचा हात धरलेला तेवढ्या भागाला तिथंच टाकून उरलेली अर्धी वेंगवती, रावणाच्या हातात जो हात तिचा होता त्या हाताला धरून ती अर्धी वेंगवती रावणाने पळवली. अर्थात मंदोदरी रावणाच्या ताब्यात गेली. ही एक खूप वेगळीच कल्पना ह्या ग्रंथाने मांडलेली आहे. थाई रामकीन जे ग्रंथ आहे त्यामध्ये मात्र एका बेडकीनी ऋषींचा जीव वाचवला. 4 कोणीतरी ऋषी होते, त्यांचा जीव वाचवला. तिथे काही त्यांची नावं वगैरे येत नाही, तो जीव कसा वाचवला हे काही येत नाही, फक्त त्यांनी जीव वाचवला आणि त्यामुळे ते तिच्यावर फार प्रसन्न झाले आणि त्यांनी तिला बक्षीस म्हणून, पारितोषिक म्हणून त्यांनी तिचं मंडो नावाच्या एका अतिशय सुंदर स्त्रीमध्ये रूपांतर केलं. आणि ही सुंदरी जी होती मंडो, ह्या सुंदरीला त्यांनी ईश्वराला अर्पण केलं. ईश्वराला म्हणजे शिवाला अर्पण केलं. शिवानी ती त्याच्या ताब्यात आल्यानंतर रक्षणासाठी म्हणून तिला उमेच्या हवाली केलं. शिवानी काही पत्नी रूपाने तिचा स्वीकार केला नव्हता, कन्येच्या रूपात तिचा स्वीकार करून त्यांनी उमेच्या हवाली तिला सांभाळण्यासाठी दिलं. आनंद रामायणामध्ये जी कथा येते ती बरीच वेगळी आहे, गमतीशीर आहे. श्री विष्णूनी स्वतःच्या शरीरावरच्या चंदन लेपापासून मंदोदरीला घडवलं आणि त्यांनी तिला पाताळ लोकात मयासुराकडे पाठवलं. ही पार्वतीनी जशी बाहुली निर्माण केली तशीच विष्णूनी सुद्धा बाहुली निर्माण करून तिचं रूपांतर मंदोदरीत केलं हे उघड आहे. पण हे असं का झालं याच्याबद्दल थोडी पार्श्वभूमी बघायला हवी. ही जी पार्श्वभूमी आहे, ही जी कथा आहे, हीच कथा पुढे तिचा रावणाशी विवाह होण्याशी जोडलेली आहे. त्यामुळे ह्या कथेचा विचार आपण, रावणाशी विवाह या दृष्टीने या कथेचा विचार आधी करूया, नाहीतर अन्यथा आपण वाल्मिकी रामायणातल्या कथा आधी बघतो, तर ह्या कथेचा विचार जरा आधी करूया. रावण हा अतिशय मोठा शिवभक्त म्हणून प्रसिद्ध आहे, शिवाचा अतिशय लाडका भक्त म्हणून प्रसिद्ध आहे आणि तो खूप मोठा मातृभक्त सुद्धा आहे. त्या कैकसीला अतिशय प्रेमाने वागवणारा, तिची सर्वतोपरी काळजी घेणारा असा हा रावण आहे. आणि एकदा असं झालं की या आईने त्याला सांगितलं की तीही शिवभक्त आहे मोठी, तिच्याच कडून शिवभक्तीचं बाळकडू रावणाला मिळालेलं आहे आणि तिने रावणाला सांगितलं की मला माझं जे पूजा घर आहे, देव्हारा जो आहे, या देव्हाऱ्यामध्ये ठेवण्यासाठी रोजच्या पूजेसाठी मला शिवाचं आत्मलिंग हवंय. आणि रावणाने ठरवलं की आईने इच्छा एवढी व्यक्त केलेली आहे ती कशीही करून पूर्ण करायची. म्हणून त्यांनी तपश्चर्या करायला सुरुवात केली. आपल्या गायनानी, आपल्या वीणा वादनानी त्यांनी शिवाला प्रसन्न करून घेतलं. हीच कथा जेव्हा भावार्थ रामायणामध्ये येते, मराठी भावार्थ रामायणात येते, तेव्हा तिथे तर वर्णन असं येतं की रावणाने स्वतःच्या शरीराची, स्वशरीरातल्या शिरांची वीणा तयार करून ती वाजवून गायन करून शिवाला प्रसन्न केलं होतं. आणि शिव प्रसन्न झाल्यानंतर आणि त्यांनी तुला जे काही हवं ते मागून घे असं सांगितल्यानंतर रावणाने आपल्या 2 मागण्या शिवापुढे ठेवल्या. पहिली मागणी होती अर्थातच आईच्या नित्यपूजेसाठी तुझा आत्मलिंग मला हवंय, ही पहिली मागणी होती. आणि दुसरी मागणी होती ती म्हणजे माझ्या स्वतःसाठी, रावणासाठी पत्नी रूपाने पार्वती मला देऊन टाक. इतरही अनेक कथांमध्ये रावणाने पार्वतीवर डोळा ठेवला होता, पार्वतीच्या प्राप्तीची त्याला इच्छा होती, अशा प्रकारचे उल्लेख पुष्कळ मिळतात. म्हणजे जिथे मंदोदरीचा संबंध येत नाही तिथेही अशा प्रकारची कल्पना पुष्कळ येतात. शिवानी आता वर कबूल करून बसलेला होता शिव, त्याला नकार देता आला नाही आणि त्यांनी
शिवाचा आणि शिवलोकाचा आत्मा म्हणवता येईल अशा या दोन गोष्टी स्वतःचा आत्मलिंग स्वतःच्या हृदयातून काढून दिलं आणि पार्वती सुद्धा त्याच्या ताब्यात दिली. या दोन्ही गोष्टी रावणाच्या ताब्यात गेल्यानंतर तो निघाला त्यांना घेऊन लंकेच्या दिशेने तडकाफडकी जायला निघाला आणि हवालदिल झालेल्या पार्वतीने आता ह्यात मी काय करू, कसं करू हे तिला सुचेना आणि तिने विष्णूचा धावा करायला सुरुवात केली. बऱ्याचशा पुराण परंपरांमध्ये, रामायण महाभारत परंपरांमध्ये पार्वती आणि विष्णू हे दोघं जण बहीण भाऊ आहेत किंवा किमान त्या दोघांमध्ये मानलेला भाऊ मानलेली बहीण ह्या पातळीवरचं तरी नातं आहे, आपुलकी आहे असं वर्णन येतं. त्यावर हुकूम इथेही तिने पतीने देऊन टाकल्यानंतर भावाचा धावा चालू केला आणि विष्णूला अर्थातच पार्वतीने धावा केल्यानंतर त्याला तिच्या मदतीला धावून जायलाच हवं, तसा तो तिच्या मदतीला धावून गेला. त्यांनी मगाशी म्हटल्याप्रमाणे आपल्या शरीरावरच्या सर्व चंदन उटीपासून एक सुंदर स्त्री घडवली, तिला जिवंत केली आणि ह्या मंदोदरीला त्यांनी मयासुराकडे पाताळ लोकामध्ये पाठवली आणि तो स्वतः ब्राह्मणाचं रूप घेऊन रावणाच्या मागे गेला. रावण लंकेच्या मार्गावर होता तेव्हा जाताना त्यांनी वाटेतच त्याला गाठलं आणि सांगितलं की अरे शिवानी तुला फसवलं. सांगताना त्यांनी असं सांगितलं की तुला माझी पत्नी खरीखुरी पार्वती देतो, पण त्यांनी तुझ्या हातात जी दिलीये, जिला तू घेऊन चाललायस ती कृत्रिम पार्वती आहे, खरी नाहीच आहे मुळी. आणि खरी जी पार्वती आहे तिला शिवानी तुला सापडू नये म्हणून, तुझ्या हाताला ती लागू नये, तुला दिसू नये कुठे आहे ती म्हणून कैलासावरतीच कुठेतरी न ठेवता किंवा पृथ्वीवरच कुठेतरी न ठेवता, कारण रावण पृथ्वी लोकावर राहतोय त्याला तिथे ती सापडू शकेल, स्वर्ग लोकामध्ये त्याचं येणं जाणं आहे तिथे ती त्याला सापडू शकेल असं वाटून मयासुराच्या महालात तिला दडवून ठेवलेली आहे, पार पाताळ लोकामध्ये. हे ऐकल्यानंतर रावणाला आश्चर्य वाटतं आणि थोडासा राग सुद्धा येतो. तो ठरवतो आपण तात्काळ जायचं पाताळात आणि खऱ्या पार्वतीला घेऊन यायचं. म्हणून ही जी खोटी पार्वती, तथाकथित खोटी पार्वती, जी कृत्रिम पार्वती आहे, तिला पुन्हा तो कैलासाकडे जातो आणि त्या पार्वतीला शिवाच्या ताब्यात देतो आणि त्या खऱ्या पार्वतीला ताब्यात घेण्यासाठी तो मयासुराकडे पाताळ लोकाच्या दिशेने निघतो. त्याच्यासोबत ते आत्मलिंग सुद्धा असतं आणि वाटाड्या म्हणून बरोबर आलेला विष्णू सुद्धा, ब्राह्मणाच्या रूपात असलेला विष्णू सुद्धा त्याच्या बरोबर असतो. आता वाटेत जाताना कैलासापासून लंकेच्या दिशेने पुन्हा कैलासाकडे, पुन्हा पाताळ लोकाकडे एवढा प्रवास केल्यानंतर रावणाला लघुशंकेला जायची गरज वाटायला लागते आणि तो वाटेत थांबतो. आता त्यावेळी लघवी करताना हातामध्ये ते लिंग धरणार कसं, म्हणून त्याला शिवानी आधीच सांगितलेलं असतं की काही झालं तरी हे अतिशय परमपवित्र लिंग आहे, हे तू कुठेही पृथ्वीवर ठेवू नकोस, कुठेही खाली टेकवूच नकोस, कायम तुझ्या हातात धरून ठेव, कारण तुला जसं हे लिंग हवं आहे, तुझ्या आईला जसं हे पूजेसाठी लिंग हवं आहे, तसंच पृथ्वीपासून स्वर्गापर्यंत सर्वच गोष्टींना, सर्वच जागांना या अतिशय पवित्र असलेल्या आत्मलिंगाची इच्छा आहे, प्राप्तीची आकांक्षा आहे. त्यामुळे तू जिथे ते लिंग टेकवशील ते तिथेच स्थिर होऊन जाईल. हे रावणाच्या लक्षात असतं. तो म्हणतो बरं झालं हा ब्राह्मण माझ्या बरोबर आहे असं म्हणून तो ते शिवलिंग त्याच्या हातात धरायला देतो आणि सांगतो हा मी आलोच 2 मिनिटात. आणि रावण तिथून जातो, त्याबरोबर विष्णू ते शिवलिंग जमिनीवर ठेवून देतो आणि तिथून ताबडतोब गुप्त होऊन स्वतःच्या लोकात, वैकुंठामध्ये, विष्णू लोकामध्ये तो परत येतो. रावण परत आल्यानंतर त्याला दिसतं की अरे हे शिवलिंग तर यांनी खाली ठेवून दिले आणि दिसतही नाहीये कुठे आजूबाजूला. त्याला कळत नाही आता आपण काय करावं. तो पुन्हा पुन्हा अगदी जोर लावून सगळं बळ एकवटून ते शिवलिंग उचलण्याचा प्रयत्न करत असतो, पण ते काही तिथून ढिम्म हलत नाही. ते लिंग तिथेच स्थिर झालेलं असतं, भूमीत रुतून बसलेलं असतं. तो म्हणतो हे लिंग माझ्या नशिबात नव्हतं, बहुधा पृथ्वीच्याच नशिबात होतं, तिलाच ते मिळालं. आणि तो ठरवतो की शिवलिंग तर हातातून गेला, आईची इच्छा आत्मलिंग प्राप्तीची तर आता काही पुरी होऊ शकणार नाही. किमान ती जी पार्वती ह्या शिवानी तिथे दडवून ठेवलीये, मला फसवून दडवून ठेवलीये मयासुराच्या घरात, तिला जाऊन तरी मी ताब्यात घेतो. म्हणून तो तडकाफडकी पाताळ लोकाकडे धावतो आणि ह्या तथाकथित पार्वतीला, अर्थात मंदोदरीला, जी विष्णूने स्वतःच्या शरीरावरच्या चंदनापासून बनवलेली आहे, ह्या पार्वतीला तो लंकेमध्ये घेऊन येतो आणि तिच्याशी विवाह करतो.
ही जी आत्मलिंग स्थिर होण्याची जी गोष्ट आहे, ही गोष्ट काही इथेच फक्त आली असं नाही. पुराणांमध्ये ठिकठिकाणी ही गोष्ट वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रांच्या बाबतीमध्ये जिथे कुठे मोठं शिवक्षेत्र आहे अशा ठिकाणी ही गोष्ट पुराणांनी वापरली आहे. मग गोकर्ण महाबळेश्वरासाठी हीच कथा येते. तिथे फक्त विष्णूच्या ऐवजी गणपतीचा उल्लेख आहे आणि तो गणपती गुप्त न होता त्या गुराख्याच्या रूपात तिथेच हसत उभा राहतो. रावणाला वेडावून दाखवल्यासारखं हसत तिथेच उभा राहतो असं वर्णन आहे. त्यामुळे तिथे ती जी मस्तकावरती मुठीने प्रहार केलेली जी गणपतीची मूर्ती आहे त्याही मंदिराचा संबंध या कथेशी जोडून घेता येतो की प्रत्यक्ष खराखुरा गणपती इथे उभा आहे. तसंच ही गोष्ट झारखंड मधलं जे वैद्यनाथ क्षेत्र आहे म्हणजे देवघर जी जागा आहे तिथे देवगड जी जागा आहे तिथे हे वैद्यनाथ क्षेत्र आहे. आपल्या 12 ज्योतिर्लिंगांमध्ये आपण महाराष्ट्रातलं परळी वैजनाथ मानतो त्याऐवजी भारतातली जी ज्योतिर्लिंग मानली जातात त्यामध्ये ह्या वैद्यनाथ क्षेत्राचा समावेश आहे. किंवा पुरीमध्ये जे मोठं शिव मंदिर आहे जगन्नाथपुरीमध्ये त्याचाही संबंध त्याही संदर्भाने हीच कथा पुराणांनी देऊ केलेली आहे किंवा तिथे लोकमानसामध्ये हीच कथा रूढ आहे. इतरही अनेक ही 2-3 उदाहरणं अगदी जी सहज सापडली आठवली ती मी दिली. अजूनही पुष्कळ कथांमध्ये हीच गोष्ट वापरलेली आहे. आता पार्वती ऐवजी रावणाला मंदोदरीची प्राप्ती होणे किंवा म्हणजे त्याला पार्वतीची इच्छा होती वगैरे ह्या प्रकारचा ह्या कथेचा एक पाठभेद रामायणाच्या दक्षिणी आवृत्त्यांमध्ये सुद्धा आपल्याला सापडतो. थोडासा फरक आहे त्याच्यामध्ये. तिथे विष्णू येण्याऐवजी नारद रावणापुढे येतात आणि त्याला सांगतात की तुझ्याकडे दिले ही खोटी पार्वती आहे, कृत्रिम पार्वती आहे. खरी पार्वती स्वतःच तू येतोयस असं कळल्यानंतर कैलासातून पळून गेली होती आणि ती एका तळ्यात लपून बसली आहे. ते त्याला ते तळ दाखवतात आणि बिचारा रावण खरीखुरी जी पार्वती असते तिला शिवाला परत करून टाकतो आणि त्या तळ्यात जाऊन पार्वतीला शोधायला लागतो. आत डुबक्या मारून मारून पार्वती दिसते का कुठे शोधायला लागतो. त्यावेळेला तळ्यातली एक बेडकी जी असते ती स्त्री रूपामध्ये परिणत होते आणि रावण तिलाच पार्वती आहे, खरी पार्वती आहे असं समजून बिचारा घेऊन जातो. इथे सुद्धा बघा पुन्हा बेडकीचा संदर्भ दिसतोय आपल्याला या गोष्टीमध्ये. आता मगाशी मी जी रामकीन मधली कथा सांगितली, थाई रामायणातली जी कथा सांगितली की 4 ऋषींनी मिळून मंडो नावाची ती सुंदर अप्सरा निर्माण केली आणि तिला शिवाकडे दिली होती. शिवानी तिला उमेच्या हातात सोपवली. तर शंकराला रावणाने पुन्हा शंकराची उपासना केल्यानंतर त्यांनी त्याला वर दिला. मगाच्याच गोष्टीसारखा पार्वतीची प्राप्ती होण्याचा वर त्याला दिला. त्यानुसार पार्वती त्यांनी रावणाच्या हवाली केली आणि तो तिला घेऊन निघाला होता. पुन्हा तिने विष्णूचा धावा केला आणि ह्या वेळेला विष्णूनी या कथेतल्या विष्णूनी थोडी वेगळी क्लुप्ती वापरलेली आहे. त्यांनी एक भलं मोठं झाड आणलं आणि ते झाड मुळांकडनं रुजवण्याऐवजी त्यांनी शेंड्याकडून जमिनीत रुजवायचा प्रयत्न करायला घेतला. रावणाच्या समोर उभं राहून तो प्रयत्न करायला घेतला. खाली शाखा वरी मुळं असं ते उलटं झाड बघून रावणाला काही हसू आवरलं नाही आणि तो आहारे मूर्ख वगैरे म्हणून त्याची चेष्टा करायला लागला की अरे तू माळी म्हणवतोस आणि तुला झाड कसं लावायचं हे सुद्धा कळत नाही की काय इतका का तू मूर्ख आहेस असं म्हणून तो त्याला हिणवायला लागतो. तेव्हा माळ्याच्या रूपातला तो विष्णू लगेच रावणाला ऐकवतो, अरे मी मूर्ख आहे ठीकच आहे पण मंडो सारखी अप्सरा सुंदरी सोडून त्या उमेला निवडणारा जो माणूस आहे तो माझ्यापेक्षा मूर्ख म्हणायला हवा. असं एका साध्या सुध्या माळ्यानी उत्तर दिल्यानंतर रावण विचारात पडतो की बहुधा पार्वतीपेक्षा ती मंडो जास्त श्रेष्ठ आहे. त्यामुळे तो तात्काळ त्याच पावली उलटा निघतो आणि कैलासात परततो. पार्वतीला शिवाच्या हवाली करतो आणि त्या मंडोला उचलून घेऊन येतो. तीच आपली मंदोदरी. एका कथेनुसार तर चक्क मंदोदरी ही दशरथाची राणी आहे, पट्टराणी आहे दशरथाची. तिच्या जन्माची कथा येत नाही पण ती दशरथाची राणी आहे आणि तिला पळवून आणून रावणाने तिच्याशी विवाह केलेला आहे अशी कथा आपल्याला तिथे आलेली दिसते. या सगळ्या चित्तचक्षु चमत्कारिक कथांच्या पार्श्वभूमीवरती जी वाल्मिकी रामायणामधला जो रावणाच्या आणि मंदोदरीच्या विवाहाचा जो कथाभाग आहे हा कथाभाग
अतिशय सरधोपट अळणी म्हणण्यासारखा असा आहे. आपण मगाशी जसं बघितलं की वनामध्ये रावणाला मयासुर भेटतो, तो त्याला सगळी कथा सांगतो की कशा प्रकारे मी देवांची मदत केली होती, त्यामुळे मला ही हेमा कशी देण्यात आली. पण 1000 वर्षानंतर तिला परतायला लागलं आणि ती मला आणि आमच्या 3 मुलांना इथेच सोडून ती स्वर्गलोकी निघून गेली. आणि आता ही माझी मुलगी, असं म्हणून तो त्याच्या बरोबरच असलेल्या मंदोदरीचा त्याला परिचय करून देतो रावणाला. तो म्हणतो की ही माझी मुलगी हेमेची ही मुलगी आहे, अप्सरेची कन्या आहे, त्याच्यामुळे तिच्या रूपाचं गुणांचं वगैरे काही तुम्हाला वेगळं वर्णन करून सांगायची काही गरजच नाहीये. तुम्ही पाहता आहात तिला आणि हिच्या विवाहाची चिंता मला लागून राहिलेली आहे, कारण हिचं दोन्ही बाजूनी हिचं कुळं बघितलं तर फारच श्रेष्ठ आहे. म्हणजे दितीचा पुत्र म्हणून हा स्वतः सुद्धा कश्यपांचाच मुलगा आहे आणि अप्सरेची मुलगी ह्या दृष्टीने ही स्वतः सुद्धा कश्यपांशीच संबंधित आहे. म्हणजे खुद्द ब्रह्मदेवाची पौत्री असल्यामुळे हिला काय म्हणूया, त्या तोला मोलाचाच नवरा शोधायला हवा असं तो त्याला सांगतो. आणि मला खूप काळजी लागली आहे त्याच्यामुळे हिच्या लग्नाची. आणि तो विचारतो की तुम्ही कोण आहात, पण तुम्ही इथे काय करताय, तुम्ही कोण. तर रावण स्वतःबद्दल सांगतो की मी कोण आहे. अहम पौलस्त्य तनयः, मी पौलस्त्याचा मुलगा आहे. दशग्रीवष्ट नामतः, माझं नाव काय, दशग्रीव. दशकंठ दशानन आपण जे म्हणतो त्याचं मूळ ह्या रावणाच्या दशग्रीव या नावामध्ये आहे. तो सांगतो मुनेर विश्रवसो यस्तु, विश्रवस नावाचे जे मुनी आहेत त्यांचा मी मुलगा आहे. पौलस्त्य तनय, विश्रवस मुनींचा मी मुलगा आहे, विश्रव्याचा मुलगा. तृतीयो ब्रह्मण भवत, आणि तो जो विश्रवा जो आहे हा ब्रह्म्यापासून तिसरा आहे. ब्रह्मदेव पहिली पिढी, दुसरी पिढी पुलस्त्य, तिसरी पिढी हा विश्रवा, आणि ह्या विश्रव्याचा पौलस्त्याचा मी मुलगा. म्हणजे कोण, विश्रवा मुनींचा मुलगा, पुलस्त्यांचा नातू, ब्रह्मदेवाचा पणतू असलेला मी रावण आहे, मी दशग्रीव आहे. कुठल्याही लग्नाळू मुलीच्या बापाप्रमाणे ह्या मयासुराला सुद्धा ही कुलपरंपरा ऐकून धन्य व्हायला होतं की ही माझ्या समोर उभी असलेली व्यक्ती फार बड्या कुलातली आहे हे त्याच्या लक्षात येतं. आणि तो मंदोदरीचा हात अतिशय विश्वासाने तिथल्या तिथेच वनामध्येच रावणाच्या हातात देतो. म्हणजे वाल्मिकी रामायण चक्क सांगतं की रावणाने तिथल्या तिथे अग्नी निर्माण केला, तयार केला आणि ताबडतोब त्या मंदोदरीला त्या अग्नीच्या साक्षीने तिचा पत्नी म्हणून त्यांनी स्वीकार केला. त्याला रावणाचा जेव्हा विवाह झाला मंदोदरीशी, त्याच वेळेला ह्या मयानी त्याला एक विशेष शक्ती भेट दिली. तीच शक्ती त्यांनी नंतर लक्ष्मणाच्या विरोधात वापरली असं आपल्याला रामायण सांगतं. आता किंवा त्याच बरोबरीने मयासुराने तेव्हा लंका नगरीचं निर्माण केलं आणि तिथे सुंदर काय काय घरं आणि सगळं उभारून त्याला दिलं असंही काही ठिकाणी उल्लेख येतो. अर्थात जो सर्वात प्रचलित असलेला ह्या बाबतीतला समज आहे तो समज म्हणजे कुबेराची लंकापुरी रावणाने हिरावून घेतली, त्याचं विमान त्याने हिरावून घेतलं, ही जी सर्वसाधारण समजूत आहे हीच बहुतेक ठिकाणी आपल्याला सापडते. क्वचित प्रसंगी रावणाला लग्नाची भेट म्हणून रुखवतावरती ही शक्ती आणि लंकापुरी स्वर्णमयी लंका मिळाली असं वर्णन येतं. मंदोदरी आणि रावणाच्या मुलाबाळांचा किंवा असा विचार करताना सर्वात प्रथम जे नाव सर्वात कॉमनली येतं, सर्व रामायण परंपरांमध्ये येतं, ते नाव आहे मेघनादाचं. मेघनाद अर्थात इंद्रजित याचं सर्वात पहिले नाव येतं. अतिशय देखणा, अतिशय बलशाली असा हा मुलगा. एका मतानुसार बघितला आपण तर हा मेघनाद हा खुद्द शिवाच्या बीजापासून निर्माण झालेला आहे. काही ठिकाणी वर्णन येतं की हा शिवाच्या प्रसादाने, शिवाच्या वरामुळे, शिवाच्या कृपेने, शिवाची आराधना केल्यामुळे मंदोदरीला झालेला मुलगा आहे. अतिशय बलशाली मुलगा, रावणाच्या राज्याचा उत्तराधिकारी म्हणून ज्याच्याकडे सर्वजण पाहतात असा हा मेघनाद.
यांनी इंद्रावर विजय मिळवल्यामुळे त्याचं इंद्रजित असं नाव पडलं. कालच्या पहिल्या व्याख्यानामध्ये अहल्येबद्दल बोलताना माऊलीकरबाई म्हणाल्या होत्या हे की इंद्रानी अहिल्याच्या बाबतीत जे काही पापकृत्य केलं, जे काही जार कर्म केलं, त्यामुळे त्याची जी शक्ती होती, त्याचं जे सामर्थ्य होतं इंद्राचं, ते अतिशय कमी झालं, क्षीण झालं आणि त्यामुळे रावणाच्या मुलाकडून पराभव पत्करण्याची नामुष्की ही त्याला झेलायला लागली. इतर मुलांची जी नावं येतात त्याच्यामध्ये अजून एक नाव आहे अक्षकुमार किंवा अक्ष किंवा अक्षय, वेगवेगळी नावं त्याच्यामध्ये आपल्याला येतात. त्याच्यानंतरच एक अजून नाव येतं ते आहे अतिकाय. काही मतानुसार, काही रामायण परंपरानुसार रावणाची मंदोदरी व्यतिरिक्त धन्य मालिनी किंवा धान्य मालिनी किंवा स्वर्ण मालिनी किंवा हेम मालिनी, एकाच व्यक्तीची वेगवेगळी नामाभिधानं आहेत, ही अजून एक पत्नी होती असंही वर्णन येतं आणि ह्या पत्नीचा मुलगा अतिकाय आहे असंही येतं. पण सामान्यपणे आपल्याला रामायण परंपरा सांगतात की मेघनाद अर्थात इंद्रजित, अक्ष किंवा अक्षकुमार किंवा अक्षय आणि अतिकाय ही 3 मंदोदरीची मुलं आहेत. रावण आणि मंदोदरीची ही 3 मुलं. त्याच्यानंतर इतर ज्या काही रामायण परंपरा आपल्याला सापडतात, वेगवेगळ्या कथा ज्या सापडतात, त्यामध्ये ह्या तिघांच्या जोडीला इतरही अनेक पुत्रांची नावं आपल्याला मिळतात. त्याच्यामध्ये त्रिशिराचं नाव आहे, त्याच्यामध्ये नरांतकाचं नाव आहे, नरांतक आणि देवांतक अशी एक जोडी आपल्याला सापडते. काही ठिकाणी अहिरावण आणि महिरावण हे रावणाचे आणि मंदोदरीचे मुलगे आहेत अशी सुद्धा ती नोंदवलेली आहे कल्पना. काही ठिकाणी ते रावणाचे भाऊ आहेत, काही ठिकाणी ते रावणाचे रक्षक आहेत. पण एका मतानुसार हे दोघंही तिचे मुलगे आहेत. नरांतक देवांतक ही अजून एक जोडी आहे. मेघनादाच्या जोडीला सिंहनाद नावाचा अजून एक मुलगा मंदोदरीला आहे असंही काही ठिकाणी येतं. वीरबाहू हे सुद्धा अजून एक नाव येतं किंवा मेघनादा बरोबरीने मेघवाहन असं अजून एका मुलाचं नाव येतं. कदाचित मेघनाद मेघवाहन हे एकाच व्यक्तीची 2 वेगवेगळी नावं असू शकतील. थाई परंपरेमध्ये जो रामकीयन जो ग्रंथ आहे त्यानुसार रावणाचा जेव्हा मृत्यू झाला, युद्धानंतर जेव्हा रावणाचा मृत्यू झाला, त्यावेळेला मंदोदरी गरोदर होती आणि रावणाच्या मृत्यूनंतर तिने त्या मुलाला जन्म दिला. बैनासुरी वंश असं त्याचं नाव ठेवण्यात आलं आणि ह्या बैनासुरी वंशाचा जन्म हा त्याच्या पित्याच्या मृत्यूनंतर झालेला आहे असं आपल्याला ही रामकीन परंपरा सांगते. आता ह्या बरोबरीने त्यांना एवढ्या भावांना एक तरी बहीण असावी या न्यायाने त्यांना एक मुलगी सुद्धा आहे. तिचं नाव आहे सुवर्णमच्छा किंवा सुवर्णमत्स्या. पण हिच्याबद्दल आपल्याला बाकी काही फार माहिती मिळत नाही. रावण आणि मंदोदरीची सगळ्यात पीडादायक, त्रासदायक ठरलेली मुलगी म्हणजे सीता. सीतेच्या ज्या असंख्य जन्मकथा आपल्याला रामायणाच्या वेगवेगळ्या परंपरांमध्ये सापडतात, त्यामध्ये कितीतरी परंपरा अशा आहेत की ज्या सीतेला खुद्द रावणाची आणि मंदोदरीची मुलगी मानतात. यामध्ये महाभागवत हे देवी पुराण आहे किंवा देवी भागवत महापुराण असंही त्याला नाव येतं, म्हणजे एकाच याची ही 2 नावं आहेत. पुन्हा जैन परंपरांमध्ये जे अनेक रामायण आहेत त्यातल्या जैन उत्तर पुराण नावाच्या ग्रंथामध्ये सुद्धा अशाच प्रकारचं वर्णन आहे. काश्मीरी परंपरेतलं, काश्मीरी भाषेत लिहिलं गेलेलं जे रामायण आहे त्यात सुद्धा हीच कल्पना आहे. किंवा तिबेटी रामायण, खोतानी रामायण, रामजातक जे आहे बौद्ध परंपरेतलं ते, किंवा मगाशी मी म्हटला तो थाई परंपरेतला रामकीयन हा ग्रंथ, किंवा वासुदेव हिंडी इथून त्याची सुरुवात होते सर्वात पहिले. अशा अनेक ग्रंथांमध्ये या व्यतिरिक्त सुद्धा इतर अनेक रामायण परंपरा अशा आहेत की ज्या सीतेला सुद्धा रावण आणि मंदोदरीची मुलगी मानतात. एका मतानुसार तर म्हणजे सीतेचं जे अपहरण झालं अशी जी कल्पना सर्व रामायण परंपरा देतात आपल्याला, की रावणाने आपल्या बहिणीच्या विरूपीकरणाचा, शूर्पणखेचे नाक कान छाटल्याचा सूड उगवण्यासाठी किंवा
त्यानंतर मंदोदरीनी शूर्पणखेनी किंवा इतरांनी मिळून केलेल्या सीतेच्या सौंदर्याच्या भलामणीमुळे कामलालसेनी म्हणून असा सीतेचा अपहरण केलेलं नव्हतं, तर चक्क जावया बरोबर म्हणजे रामाबरोबर रानोमाळ भटकणाऱ्या अक्षरशः देशोधडीला लागलेल्या या आपल्या लाडक्या मुलीच्या काळजीपोटी त्यांनी तिला माहेरी आणलं होतं. आणि त्या दृष्टीने बघितलं तर काल जसं परवाच्या सेशनमध्ये जसं माहुलीकरबाई म्हणाल्या की सीता काही त्या धनुष्यानी घोडा करून खेळत नव्हती, किंवा हे मूळ रामायणामध्ये सापडत नसलं तरी काही ठिकाणी आपल्याला अशा प्रकारची वर्णनं सापडतात. ह्या आधारावरती काही आधुनिक टीकाकारांनी, रामायणावर लिहिणाऱ्या लेखकांनी सीतेला म्हणा रावणाला म्हणा असा ठपका दिलेला आहे की जी सीता त्या धनुष्याचा घोडा करून खेळण्या इतकी बलशालिनी होती, ती पृथ्वीची मुलगी आहे, ती काही कोणी ऐरी गैरी नाहीये, ती लक्ष्मीचं रूप आहे, ती पृथ्वीची मुलगी आहे. असं असताना त्या बलशालिनी सीतेला ज्या रावणाला ते धनुष्य उचलता सुद्धा धड येत नव्हतं, बरं उचललं तर त्याला ते उभं करता येत नव्हतं आणि शेवटी ते त्याच्या उरावर पडलं आणि त्याची पूर्ण सगळ्या चार चौघांमध्ये हसं झालं, त्या रावणाने सीतेला अपहरण करून बळजबरी करून पळवलं असं कसं होईल? म्हणून त्याचं उत्तर देताना ते म्हणतात सीता नक्कीच रावणाबरोबर पळून गेली असली पाहिजे. तिला सुरुवातीचा काळ आपण वनविहाराला जाणार, वनामध्ये राहणार, मजा करणार, सासवांचा काही जाच नाही, इतर जावांचा नंडांचा काही काच नाही, डोक्याला कसला विचार नाही, आला गेला बघा रे, यज्ञयाग करा रे, सण साजरे करा रे, काय काय कसलं डोक्याला ताप नाही. आपण आणि नवरा असं दोघांनी छान मजेत राहायचं आणि जे काही काम करायला लागेल ते सगळं काम या धाकट्या दिरावर सोपवून द्यायचं. जा रे जरा जाऊन थोडीशी फळं आण, जा रे जरा नदीवरून पाणी आण, असं काहीतरी एकदम गुलाबी कल्पना तिच्या डोक्यात होत्या. आणि प्रत्यक्ष जंगलात राहायला लागल्यानंतर हे काही मधुचंद्रावर आल्यासारखं फिरणं नाहीये, हे जरा कठीण आहे आयुष्य वगैरे लक्षात आल्यावर सीतेला आपली चूक कळून चुकली की आपण इथे येण्याऐवजी आपण तिकडे अयोध्येतच छान राहिलो असतो तर बरं झालं असतं. असं वाटल्यामुळे जेव्हा रावणाने तिच्याकडे पुढे येऊन तिला अनुनय केला तिचा की मला तू अतिशय आवडलेली आहेस आणि तू माझ्या बरोबर चल, मी असा वगैरे सगळं केलं, त्यावेळेला ती राजी खुशीने त्याच्या बरोबर पळून गेली. त्यामुळे हे लोक ह्या एपिसोड बद्दल लिहिताना, या प्रसंगाबद्दल लिहिताना म्हणतात रावण सीताज ऍबडक्शन असं ते कधीच म्हणत नाहीत, ते म्हणतात सीताज इलोपमेंट, सीता पळून गेली रावणाबरोबर. त्या पार्श्वभूमीवरती हे एक वेगळं उत्तर, एक वेगळाच पैलू आपल्याला दिसतो की ती का रावणाला तिला घेऊन जाता आलं, कारण रावण तिच्या ओळखीचा होता, तिचाच बाप, काळजीपोटी तिला घेऊन जायला आलेला तिचा बाप, की तू सुखामध्ये राहा आणि जेव्हा सगळं संपेल तेव्हा पुन्हा मी तुला अयोध्येला सोडतो असं म्हणणारा तिचा बाप होता. त्यामुळे ती रावणाबरोबर गेली असणार, ही गोष्ट आपल्याला म्हणता येते. बरेचसे आधुनिक लेखक जे आहेत, विशेषतः जे थोड्या डाव्या विचारसरणीचे लेखक आहेत काही, यांच्या लेखनामध्ये आपल्याला सीता रावणाबरोबर पळून गेली असे उल्लेख सापडतात. आता माहेरपणाला आलेल्या सीतेबद्दल बोलताना म्हणजे बोलल्यानंतर आपण काय कथा आहेत या वेगवेगळ्या सीतेच्या जन्मासंबंधाने, रावण आणि मंदोदरीच्या संदर्भात तिच्या जन्माच्या काय कथा आहेत हे जरा थोडक्यात बघूया. वासुदेव हिंडी किंवा मगाशी म्हटलं तसं देवी भागवत, महाभागवत जे आहे किंवा बरीचशी जैन पुराणं यांच्यामध्ये कल्पना अशी येते की मयासुराने जेव्हा मंदोदरीचा हात रावणाच्या हातात दिला त्याच वेळेला त्यांनी तिला सांगितलं होतं, रावणाला सांगितलं होतं की मंदोदरीच्या प्रार्थनानुसार, तिच्या पत्रिकेनुसार तिचं पहिलं मूल जे काही असेल, मुलगा अगर मुलगी, जे काही तिचं पहिलं मूल असेल ते कुलक्षय हेतू अर्थात कुलविनाशक ठरेल, तिच्या स्वतःच्या पितृकुळासाठी सुद्धा किंवा पतिकुळासाठी सुद्धा हे कुलक्षय हेतू ठरेल. त्यामुळे तुम्ही जन्मल्या क्षणी त्याचा नाश करा.
अशा प्रकारचा एक कल्पना खूप लोककथांमध्ये, खूप साऱ्या देशोदेशीच्या मिथक कथांमध्ये येते. म्हणजे नेहमीच असं असतं, जसं आता इडिपसची जी गोष्ट येते त्यात सुद्धा अशीच कल्पना आहे, की त्या राणीला दिवस असताना तिला भयंकर स्वप्न पडायची, खूप अपशकुन झाले त्या बाळाच्या जन्मानंतर. आणि त्यांनी जेव्हा विचारलं, राज ज्योतिषी जे होते त्यांना जेव्हा विचारलं, किंवा कौल जेव्हा त्यांनी ह्या बाळाबद्दल लावला, त्यावेळेला उत्तर असं मिळालं की हा बाळ खूप भयंकर आयुष्य घेऊन आलेला आहे, याच्याबरोबर राज्याचं काही भलं होणार नाही, हा पित्याच्या मृत्यूला कारण ठरणार आहे, हा मातेबरोबर नांदणार आहे. अशा प्रकारचं भयंकर भविष्य ऐकल्यानंतर त्या बाळाचा तुम्ही तात्काळ त्याग करा, असं त्यांना सांगितलं गेलेलं असतं. पण प्रत्यक्ष जन्म झाल्यानंतर ते बाळ इतकं सुरेख असतं, इतकं गोंडस असतं, की ते बाळ या मात्या पित्यांना टाकवत नाही आणि शेवटी मारवत नाही त्याला. ते ज्या मारेकऱ्यांच्या हातात ते बाळ देतात त्यांना सुद्धा या बाळाचा जीव घ्यायचा धीर होत नाही. त्यामुळे ते त्याला काहीतरी वेगळ्या ह्याच्यामध्ये, खुणांमध्ये करून दूर कुठल्या तरी देशामध्ये टाकून देतात, जंगलात टाकून देतात, जिथे हिंस्र प्राणी असतील अशा ठिकाणी टाकतात, समुद्रात टाकतात. अशा गोष्टी जगभरच्या कथांमध्ये आपल्याला बघायला मिळतात. तशीच कथा इथे सुद्धा आलेली आहे, की तुम्ही जन्मतःच या बाळाचा नाश करा. हे जरा विचित्र भविष्य आहे, विचित्र सूचना आहे, पण रावण ती मान्य करतो. मंदोदरीच्या सौंदर्यावर अतिशय भाळलेला असतो तो, आणि तो मान्य करतो आणि त्या दोघांचं लग्न होतं. पण सीतेचा जन्म झाल्यानंतर मात्र ते जे गोरं साजरं बाळ आहे ते बघून रावणाला सुद्धा त्या बाळाचा जीव घेण्याचा काही धीर होत नाही. कुणालाच, रावणालाच कशाला, कुणालाच, ते भविष्य सांगणाऱ्या ज्योतिषांना सुद्धा ह्या गोंडस बाळाला मारून टाका असं आता म्हणवत नाही. आणि शेवटी सर्वानुमते असं ठरतं की ह्या बाळाचा आपण फक्त त्याग करूया, ह्याला दूर कुठेतरी नेऊन टाकूया, जेणेकरून कुलविनाशासाठी ते आपल्या कुळाच्या जवळच राहणार नाही. शेवटी त्याला एका टोपलीमध्ये घालतात, काही कथांनुसार त्याला एका पेटीत घालतात आणि त्याला दूर सोडून देतात. आता हे दूर कुठे सोडून देतात, तर ते अगदी दूर दूरच्या एका राज्यामध्ये, पार पलीकडे दूर विदेहामध्ये, मिथिला नगरीत जाऊन जनक नावाच्या राजाच्या राज्यामध्ये एक जरा पडीकसं शेत दिसतं. या शेतात एक खड्डा खणून त्यात ती पेटी पुरून टाकतात आणि निघून येतात. काही ठिकाणी असंही वर्णन येतं की त्यामध्ये, त्या पेटीमध्ये ते त्या बाळासाठी सगळी बाळलेणी आणि त्याच्या माहिती देणारी, की हे बाळ कोण आहे अशी माहिती देणारी एक चिठ्ठी वगैरे असं सुद्धा ठेवतात, असंही एका ठिकाणी वर्णन मला वाचायला मिळालं. आणि त्यामुळे नंतर ही सीता जनकाच्या शेतामध्ये, जेव्हा त्या पडीक शेतीची नांगरट राजाच्या देखरेखीखाली चालू होते, तेव्हा तिथे त्यांना ती पेटी सापडते. पेटीमध्ये खूप सुंदरसं बाळ असतं. दैवीच बाळ असल्यामुळे ते बाळ त्या पेटीमध्ये बंदिस्त पुरलेलं असं असून सुद्धा चांगलं जिवंत हसत खेळत असतं. आणि ते बाळ बघून पुत्रहीन असलेला जनक, काही संतती नसलेला जनक खुश होतो आणि त्याला घरी येऊन स्वतःच्या मुलीसारखं त्याला वाढवतो. त्यामुळे ती रावण आणि मंदोदरीची पत्नी यांची मुलगी सीता ही शेवटी जानकी वैदेही ठरते. याच कथेचं, ही जी वासुदेव हिंडी मधली आणि जैन पुराणांमधली गोष्ट मी सांगितली, याच आणखीन एक परिष्कृत रूप, अजून थोडं डिटेल दिलेलं रूप आपल्याला गुणभद्राच्या जैन ग्रंथ हे उत्तर पुराण त्याच्यामध्ये सापडतं. सीतेचा जो पूर्वजन्म वेदवतीचा, जो आपल्याला रामायणामध्ये सुद्धा ज्याचा उल्लेख मिळतो, बऱ्याच परंपरांमध्ये उल्लेख मिळतो, त्या कथेचा एक थोडासा वेगळा भाग याच्यामध्ये वेगळ्या नावांनी ती कथा याच्यात समाविष्ट केलेली आहे. अलकापुरी नावाचं राज्य आहे आणि तिथली राजकन्या आहे मणिमती. ही मणिमती विजयाच्या प्राप्तीसाठी, आनंदाच्या प्राप्तीसाठी म्हणा, विंध्य पर्वतावर बसून एकटीच तप करत असते. रावण काही कारणाने तिथे गेलेला असताना तिला बघतो आणि तिच्या प्राप्तीचा प्रयत्न करतो, तिचा अनुनय करतो. यामुळे प्रसन्न होण्याऐवजी ती भडकते, कारण तिच्या तपश्चरणामध्ये विघ्न आलेलं आहे. त्यामुळे ती संतापते आणि ती म्हणते की तुझा या क्षणाला, तुला शाप देऊन तुझा मी नाश करणार नाही. म्हणजे वाल्मिकी रामायणामधली वेदवती जशी सांगते की तुला शाप दिला तर माझं जे तपाचं तेज आहे, तपसोमे व्ययो भवे, ती म्हणते माझा तपाचा व्यय होईल. मी एवढं मेहनत करून जे पुण्य कमावलेलं आहे, जे बळ कमावलेलं आहे, त्याचा व्यय होईल, ते संपेल, म्हणून मी तुला शाप देत नाहीये फक्त, असं म्हणून ती प्रतिज्ञा काय करते,
पुढच्या जन्मी खुद्द रावणाच्याच पोटी जन्म घेऊन त्याचा नाश करण्याची ती प्रतिज्ञा करते. आणि त्यानुसार, त्या प्रतिज्ञेनुसार मंदोदरीच्या पोटी या सीतेचा जन्म होतो. अगदी पुराणांमध्ये, रामायण महाभारतामध्ये सगळीकडे जशी एक टिपिकल शैली दिसते की या बाळाचा जन्म झाल्यानंतर लंकेमध्ये भूकंप, उल्कापात, कोल्हे कुत्री ओरडायला लागणं, दिवसा अंधार पसरणं, धूमकेतू दिसणं वगैरे असे सगळे गावभरचे अपशकुन व्हायला लागतात. आणि त्यामुळे हे माता पिता सुद्धा घाबरतात की हे असं का होत आहे. ज्योतिषी जे असतात, बऱ्याच ठिकाणी इथे खुद्द बिभीषणाचंच नाव रावणाचं ज्योतिषी म्हणून सुद्धा येतं. तर हे सर्व ज्योतिषी तिची कुंडली मांडतात आणि म्हणतात की ही रावणासाठी आणि पूर्ण राक्षस कुळासाठी विनाशकारक ठरणारे ही काही मुलगी ठेवून घेण्याच्या लायकीची नाही आहे, सुंदर पण ठेवून घेण्याच्या लायकीची नाहीये. त्यामुळे मारीच काय करतो, रावण काय करतो, मारीच्याला बोलवून घेतो आणि त्याच्या करवी तिला दूर कुठेतरी नेऊन सोडायला सांगतो. त्यानुसार मारीच्या इथे सुद्धा पुन्हा तसंच वर्णन आलेलं आहे की तिला एका सुंदर सजवलेल्या पेटीत तो मारीच ठेवतो. त्याच्याबरोबर मंदोदरी तिने स्वतः विणलेली, केलेली, शिवलेली सगळी छोटी छोटी दुपटी, तिची झबली, टोपडी असं काय काय त्याच्याबरोबर ठेवते, छोटे छोटे दागिने ठेवते आणि तिचा सगळं वृत्तांत सांगणारी की ही कोण, काय, कुठली, सगळं वृत्तांत सांगणारी एक चिठ्ठी त्या पेटीमध्ये ठेवून ती मारीच्या हाती देते. आणि मारीच्या आधीच्याच कथांप्रमाणे तो दूर जनकाच्या नगरीमध्ये आणून ह्या पेटीचं पुरून टाकतो तो एका कोपऱ्यामध्ये आणि ती जनकाच्या ताब्यात जाते. नंतर देवी पुराण महाभागवत जे म्हटलं ते म्हणतं, सीता मंदोदरी गर्भे संभूता चारुरूपिणी क्षेत्रजा तनयाप्यस्य रावणस्य रघुत्तम. ही रावणाची क्षेत्रजा मुलगी आहे. काश्मीरी रामायणामध्ये एरवी आपण म्हणतो आईचं मन, आईचं हृदय वगैरे, काश्मीरी रामायणानुसार या सीतेचा जन्म मंदोदरी आणि रावणापासूनच, पण रावण तिथे समोर उपस्थित नसताना, तो कुठेतरी युद्धामध्ये, तपामध्ये गुंतलेला असताना, एकटी मंदोदरीच राज्यात असताना तिचा जन्म होतो. आणि त्या मंदोदरीला हे कळून चुकतं. तिचं सगळं भविष्य बघितल्यानंतर तिला लक्षात येतं की ही मुलगी आपल्या पूर्ण कुळाचा नाश करणारी होणार आहे, हिच्यामुळे सगळं खराब होणार आहे आपलं भविष्य. तेव्हा ती स्वतःच त्या कुलनाशिनी बालिकेच्या गळ्यामध्ये एक मोठी धोंड बांधते आणि तिला खोल नदीत फेकून देते. तिबेटी आणि खोतानी रामायणांमध्ये सुद्धा अशाच प्रकारचं वर्णन येतं की मंदोदरीने ठरवून तिचा त्याग करून टाकला की ही ठेवून घेण्यासारखी मुलगी नाही असं म्हणून तिचा त्याग केला. अशाच प्रकारचं वर्णन तिथेही येतं. तर जावानीज परंपरेमध्ये सेरत कांड म्हणून जो ग्रंथ आहे त्यानुसार या भविष्यामध्ये, मगाशी जसं मी म्हटलं की पित्याचा मृत्यू आणि मातेशी रत होणं, अशा प्रकारचं चमत्कारिक भविष्य, तसंच चमत्कारिक भविष्य या जावानीज परंपरेतल्या ग्रंथात वर्णन केलेलं आहे. तिथे असं येतं की मंदोदरीला भविष्य सांगितलेलं असतं की तुझं जे पहिलं अपत्य असेल ते जर स्त्री अपत्य असेल, मुलगी झाली जर तुला पहिली, तर ती भविष्यामध्ये तुझी वैरीण रावणाची प्रेमिका म्हणून येणार आहे, ती तुझ्या साऱ्या कुळाचा नाश करणार आहे, असं चमत्कारिक भविष्य तिला कळलेलं असतं. आणि त्यामुळे तिला आपल्या पतीवरती ही पुढे त्याच्या प्रेमात वाटेकरीण म्हणून येणार ह्या कल्पनेनी, त्या मत्सरापोटी आणि अर्थातच पिता आणि कन्येचा संबंध या पापाच्या भीतीपोटी मंदोदरी तिला एका मोठ्या पेटीत घालते आणि समुद्रात फेकून देते. आता थाई ग्रंथ जो आहे रामकीन, त्यानुसार दशरथानी जो पुत्रकामेष्टी यज्ञ केला त्यावेळेला त्या पायसाचे त्यांनी 3 राण्यांमध्ये जे विभाग करून दिले होते, तर ही गोष्ट हनुमानाच्या जन्माशीही काही ठिकाणी जोडलेली आहे की त्यांनी त्या कैकेयीला अजून थोडासा भाग आणून दिला आणि तिने रागवून तो घेतला नाही की मला आधी मोठा का नाही दिला, म्हणून तिने तो घेतला नाही आणि तो तसाच तिथे प्रसाद जो होता ते पायस होतं ते एका घारीने पळवलं आणि ते ती घेऊन जात असताना त्यातला काही भाग अंजनीच्या हातात पडला. अंजनी पुत्रप्राप्तीसाठी तप करत होती, तिच्या हातात पडला. तसंच ही मंदोदरी सुद्धा संततीच्या इच्छेने ती तप करत होती, तिच्याही हातामध्ये ते पायस जाऊन पडलं. 1 अष्टमांश पायस मंदोदरीला मिळालं, 1 अष्टमांश पायस ह्या अंजनीला मिळालं आणि त्यापासून
दैवी असणारी सीता आणि दैवी असणारे हनुमान असे दोघं जण जन्माला आले. तिथे सुद्धा लक्ष्मीचं रूप आहे सीता असंच वर्णन आहे. आणि तिचं भविष्य कळल्यानंतर की ही रावणासाठी आणि राक्षस कुळासाठी घातक आहे हे कळल्यानंतर विभीषणाने तिथे, विभीषण हा पुन्हा तिथे सुद्धा त्यांचा राजज्योतिषी म्हणूनही त्याचं नाव येतं, तर विभीषणाने घड्यामध्ये घातलं तिला एका मोठ्या, आणि तो घडा घट्ट बंद करून घेऊन तिचा त्याग केला, तिला पुन्हा समुद्रात फेकून दिलं. अशी एक वेगळी कल्पना तिथे आपल्याला दिसते. आनंद रामायणामध्ये थोडीशी वेगळी कल्पना आलेली आहे. तिथे ती पद्माक्ष नावाच्या राजाची मुलगी पद्मा आहे. काही ठिकाणी ती पद्मसंभवा, पद्मजा आहे असंही वर्णन आहे. लक्ष्मीच आहे ती, त्याच्यामुळे ती पद्मजा असण्यात काही नवल नाही. कल्पना अशी आहे की रावण आणि मंदोदरी विहार करत असताना एका तळ्यामध्ये सुंदर कमळं उमललेली होती आणि त्यातल्या एका कमळात हे बाळ होतं. आणि त्या बाळाकडे बघितल्यानंतर दोघांनाही ते हवंसं वाटलं बाळ, आणि रावण ते घेऊन आला बाळ. पण पुन्हा तसंच अतिशय भयंकर अशी भविष्यवाणी तिच्याबद्दल झाल्यामुळे त्यांनी तिचा त्याग करायचं ठरवलं, तिला टाकून द्यायचं ठरवलं. किंवा आनंद रामायणातली जी कथा मी सांगत होते, पद्माक्ष नावावरनं मला पद्मजा सीतेचा रेफरन्स आठवला. आनंद रामायणामध्ये जी कथा येते त्यानुसार ही पद्माक्ष राजाची मुलगी आहे, तिचं नाव पद्मा. आणि तिचा जेव्हा विवाह होणार असतो त्यावेळेला त्या स्वयंवराच्या निमित्ताने जे वेगवेगळे राजे आलेले असतात त्यात काही असुर असतात आणि ते ह्या पद्माक्ष राजाला ठार करतात. आणि त्यांच्यामध्ये त्या सगळ्या राजे लोकांमध्ये आपापसात मोठं युद्ध सुरू होतं. आणि ते सगळं बघून आपला पिता आपल्यामुळे असा मरून पडलाय हे बघून या पद्मेला अतिशय दुःख होतं आणि ती त्या राजाच्या चितेमध्ये प्रवेश करते. आणि तिचं रूपांतर त्या चितेमध्ये, अग्नीमध्ये शिरल्यानंतर तिचं रूपांतर 5 सुंदर रत्नांमध्ये होतं. ही जी 5 रत्न आहेत ही बाकीचे जे राजे लोक आहेत ते अशा प्रकारे तिने अग्निभक्षण केलेलं कळल्यानंतर तिथून निघून जातात. पण रावण थांबलेला असतो आणि तिच्या चिताभस्मामध्ये म्हणा किंवा तिचं जे काही अग्नीमध्ये गेल्यानंतर तिचं जे काही रूपांतर होतं त्या रत्नांना रावण उचलून लंकेत घेऊन येतो आणि एका डबीमध्ये घालून, सुंदर सोन्याच्या पेटीत घालून तो घेऊन येतो आणि मंदोदरी पुढे ठेवतो आणि म्हणतो, मी बघ तुझ्यासाठी काय आणलंय, तुझ्यासाठी भेट आणली आहे. आणि पुढे आधुनिक काळामध्ये ज्या वेगवेगळ्या कादंबऱ्या मंदोदरीवरती लिहिलेल्या आहेत त्यामध्ये सुद्धा एका कादंबरीमध्ये ही कथा पुढे वापरली आहे. ती आणखीन खूप फुलवून वापरली आहे की जेव्हा ती मंदोदरी ती पेटी उघडते तेव्हा त्या पेटीमधनं तिला उद्देशून, रावणाला उद्देशून, राक्षस कुळाला उद्देशून अतिशय तळतळाट तिला ऐकू येतो, शिव्या दिल्यासारखं ऐकू येतं, शाप दिल्यासारखं ऐकू येतं. त्यामुळे ती घाबरून ती पेटी बंद करते आणि रावणाला सांगते हे काही बरोबर नाहीये. ही रत्नजा मुलगी जी आहे, ही जी पद्मा आहे, ही अपशकुनी आहे. तुम्हाला लक्षात कसं आलं नाही? पद्माक्षाकडे तिचा जन्म झाल्यानंतर तिच्या विवाहापूर्वीच तिच्या वडिलांचा असा वाईट पद्धतीत मृत्यू झाला, तिला स्वतःलाही अग्निकाष्ठभक्षण करायला लागलं होतं. अशा या मुलीला तुम्ही कसं काय घेऊन आलात? ही तुमच्याही कुळासाठी, आपल्या राक्षसांसाठी, आपल्या परिवाराच्या हितासाठी अतिशय धोकादायक आहे. तुम्ही हिचा तात्काळ त्याग करा असं ती त्याला सांगते. आणि पुन्हा ती घट्ट पेटी बंद करून रावण ठरवतो की हिला आपण लांब कुठेतरी नेऊन टाकूया. हे जेव्हा त्या पेटी बंद झालेल्या रत्नरूपात असलेल्या मुलीला कळतं तेव्हा ती पुन्हा प्रतिज्ञा करते की मी पुन्हा लंकेत परतून येईन आणि या रावणाचा, त्याच्या साऱ्या कुळाचा नाश करीन. म्हणजे मंदोदरीला जी शंका आलेली आहे की ही अवलक्षणी आणि अपशकुनी मुलगी आहे ती अगदी खरी ठरते. आणि जनकाच्या राज्यामध्ये नेऊन टाकलेली ती मुलगी सीता रूपाने पुन्हा एकदा रावण स्वतःच्या हाताने तिला उचलून घेऊन येतो आणि रावणाच्या मृत्यूला कारण ठरतो. अद्भुत रामायणामध्ये जी गोष्ट आहे त्यामध्ये फारच वेगळी, थोडी तंत्राच्या अंगाने जाणारी अशी कल्पना. अद्भुत रामायण हे जास्त शाक्त परंपरेने जाणारा असंच ग्रंथ आहे. तर त्याच्यामध्ये रावणाने अनेक ऋषींचं, मुनींचं रक्त काही कारणाने साठवलेलं असतं वेगवेगळ्या घड्यांमध्ये आणि त्याला कल्पना असते की आपली पत्नी अतिशय चौकस आहे आणि ती कधी ना कधी जाऊन तो घडा उघडेल. त्यामुळे तो तिला सांगून ठेवतो की ह्याला तू हात लावू नकोस आणि काही हे करू नकोस कारण ते विष आहे.
अतिशय जहाल विषय, तू त्याच्या जवळपासही फिरकू नकोस. त्यामुळे ती बराच काळ त्याच्यापासून दूर राहिलेली असते. पण शेवटी असं होतं की दीर्घकाळ ती बघते की रावण अतिशय स्त्री लंपट आहे, त्याचा जराही स्वतःच्या वासनेवर ताबा नाही, कुठल्याही स्त्रीच्या मागे लागायला तो कमी करत नाही. असं पुन्हा पुन्हा झाल्यानंतर ती ह्या सगळ्याला उबगते आणि ती ठरवते की हा अशा पद्धतीने जगण्याऐवजी, अशा पतीची पत्नी म्हणून जगण्याऐवजी आपण जीव द्यावा. आणि तेव्हा तिला आठवतं की अरे आपल्याकडे असे विषाचे घडे भरलेले आहेत. ती जाते आणि घटाघटा तो घडा तोंडाला लावून रिकामा करते आणि तिची वाट बघत असते की आता मला मृत्यू येईल. पण ते जे अतिशय तेजस्वी, अतिशय वीर्यवान असं जे रक्त आहे, ऋषींचं तेज त्याच्यामध्ये उतरलेलं आहे, त्यामुळे तिचा मृत्यू होण्याऐवजी तिला गर्भ राहतो. आणि असा गर्भ राहिल्यानंतर मात्र ती खूप घाबरते. कारण रावण कोणीही समोर नाही, काही नाही, आणि अचानक गर्भधारणा झाल्यामुळे ती खूप घाबरते आणि ती त्या बाळाचा तात्काळ त्याग करायचा ठरवते. आणि जेव्हा तिचा जन्म होतो तेव्हा अतिशय सुंदर असं ते बाळ ती जाऊन जनकाच्या शेतात टाकून येते. तीच ही सीता. अशी कथा ह्या आणि अशा अनेक कथा इतरही पुष्कळ रामायणांमध्ये येतात. चॅटबॉक्समध्ये काही जणांनी शंका विचारलेली आहे ही की हा कथा की ती रावणाची मुलगी आहे अशी कथा कुठल्या पुराणामध्ये, कुठल्या रामायणामध्ये येते. म्हणून मी पुन्हा एकदा काही नावांची सूची फक्त सांगते आहे. महाभागवत देवी पुराण, जैन उत्तर पुराण, काश्मीरी रामायण, तिबेटी आणि खोतानी रामायण, रामजातक, वसुदेव हिंडी, रामकीन जो थाई ग्रंथ आहे, त्याचा संस्कृत अनुवाद सुद्धा झालेला आहे. हे आणि अशी इतर अनेक संस्करणं आपल्याला सीतेच्या रावण कन्या, रावणात्मजा असल्याबद्दल सांगतात. मी इथे आता बोलताना अगदी काही निवडक वेगळ्या असलेल्या कथांचाच फक्त विचार केलेला आहे. जिथे रावणानीच तिला वाढवली किंवा मंदोदरी बरोबरच ती राहत होती वगैरे अशा प्रकारच्या कुठल्याही कथांचा विचार मी इथे केलेला नाहीये. आता पुढचा जो मुद्दा येतो तो म्हणजे सीतेच्या अपहरणा संबंधाने मंदोदरीची असलेली भूमिका किंवा तिने त्या बाबतीत काय नेमकं केलं. बहुतांश रामायण परंपरांमध्ये ह्या बाबतीमध्ये मतैक्य आहे की तिने सीतेचं अपहरण तिला मुळीच पसंत नव्हतं. रावणाच्या एकंदरीत स्त्री लंपटपणालाच ती बऱ्यापैकी त्रासलेली, कावलेली होती. ती त्याला पुन्हा पुन्हा सांगते की तू अशा प्रकारे दुसऱ्या कुणाच्या तरी पत्नीला उचलून आणू नकोस. तिच्या मनाविरुद्ध तू तिला आणलेला आहेस, ही काही योग्य गोष्ट झाली नाही. ती तुला वश असती तर ठीक होतं, ती तुला वश नसताना तू जबरदस्तीने, जुलमानी तिला उचलून आणलंस, हे तुझ्यासाठी अतिशय वाईट ठरणार आहे. या पापाचं तुला परतफेड करणं फार जड जाणार आहे. ती त्याला खूप विरोध करते, कान उघडणी करते किंवा सीतेला उघडपणाने पाठिंबा देते. तिला आपल्या मुलीप्रमाणे तू आहेस असं सांगते. एके ठिकाणी तर असंही वर्णन आलंय की मंदोदरी जेव्हा सीतेला प्रत्यक्ष भेटते त्यावेळेला ती तिला सांगते की तू सौंदर्यामध्ये, किंवा ती बोलते असं की तू सौंदर्यामध्ये माझ्यापेक्षा जरा अशी मिठाचे 2 दाणे की तू माझ्यापेक्षा जरा कमी आहेस, पण तुझी जी पतिनिष्ठा आहे, तुझं जे पातिव्रत्य तेज आहे ते मात्र माझ्यापेक्षा फार वरचढ आहे. ते रोहिणी सारखं आहे. रोहिणी जशी चंद्राची सर्वात प्रिय पत्नी आहे, वेगवेगळी जी 27 नक्षत्र, ह्या दक्षाच्या मुली 27 मुली आणि या सगळ्या चंद्राच्या बायका, त्याच्यात सुद्धा रोहिणी चंद्राची सर्वात लाडकी आहे आणि रोहिणीचाही चंद्रावर तितकाच जीव आहे. तसं तू आणि तुझा पती आहात असं ती तिला सांगते. किंवा जेव्हा पुढेही जेव्हा रावण तिच्यावरती बळजबरी करण्याचा काही अंशी प्रयत्न करतो किंवा तिला, म्हणजे अर्थात भाषिक बळजबरी, कारण रावणाला शाप मिळालेलेच आहेत बरेचसे, त्यांची ही आठवण ती रावणाला अनेक वेळा करून देते की तू ह्या आधी सुद्धा असंच त्या स्त्रीच्या मनाविरुद्ध, मर्जी विरुद्ध तिच्यावरती बळजबरी करायला गेला होतास. त्यामुळे इतक्या जणांचे शाप आणि तळतळाट तू मिळवलेले आहेस, तेही तुला लक्षात नाही का. त्याला
शाप हाही मिळालेला आहे की तू जर अशा प्रकारे कुणा स्त्रीवरती भविष्यात जर हात टाकायचा प्रयत्न करशील, तिच्या मनाविरुद्ध हात लावायचा प्रयत्न करशील, तर तुझी आकाशगामिनी विद्या नष्ट होईल. रावण जो उडू शकत होता ती त्याची विद्या नष्ट होईल. एका मतानुसार एके ठिकाणी उल्लेख येतो असा की तुझ्या मस्तकाचे शेकडो तुकडे होतील. आपण विक्रम वेताळाच्या गोष्टीमध्ये शतधा डोक्याचे तुकडे होणं, मस्तकाचे तुकडे होणं ही जी कल्पना पाहिली आहे तशीच कल्पना रावणाला मिळालेल्या शापात सुद्धा आहे की तुझ्या मस्तकाचे शेकडो तुकडे होतील. म्हणजे तुला मृत्यू येईल, पण तो सुद्धा साधा सोपा बिन त्रासाचा मृत्यू येणार नाही. आणि तुझ्याकडे पाहणाऱ्यांना सुद्धा तुझी किळस वाटेल, घृणा वाटेल, अशा प्रकारचा मृत्यू तुला येईल. असे किती शाप तू मिळवलेले आहेस. तुला वेदवतीने केलेली प्रतिज्ञा आठवते का की ती येऊन तुला कुठल्या ना कुठल्या रूपाने येऊन ती तुझा नायनाट करणार आहे. या सीतेच्या रूपाने तीच वेदवती समोर आलेली असणार आहे. तुझ्या आधी केलेल्या पापांचंच रूप घेऊन ही सीता आलेली आहे असंही मंदोदरी त्याला सांगते. ती त्याच्या समोर अगदी उघडपणाने रामाचं गुणगान करते. या मंदोदरीच्या सगळ्या ह्याच्यामध्ये काल जसं मी म्हटलं की तारा रामाचं कौतुक करताना ती कुठेही तो देव आहे अशा यांनी ती अप्रोच करत नाही. ती दरवेळेला म्हणते की याचे सर्व गुण हे तुझ्या सगळ्या शौर्याच्या वरताण आहेत. त्याचा खरेपणा, त्याची सचोटी, त्याची सदसद विवेकबुद्धी, त्याचं सत्याला धरून वागणं, त्याचं पत्नी प्रेम, एकनिष्ठा, त्याची पितृभक्ती, त्याची मातृभक्ती, सगळ्या गोष्टी, त्याचं उदार असणं, त्याचं मित्रांच्या पाठीशी खंबीरपणाने उभं राहणं, या सगळ्या गोष्टी तारा जशी वालीला ऐकवते तशीच इथे मंदोदरी रावणाला ऐकवते. आणि त्याला सांगते की ह्या अशा रावणाशी, तिथे जसं काल मी उदाहरण दिलं होतं, रावणाशी वैर आपल्याला परवडणारं नाहीये तुला, तसंच इथेही ती म्हणते की तुला याच्यामध्ये तुलसी रामायणामध्ये हा उल्लेख मिळतो की तुला लक्ष्मणाची साधी एक रेग मारलेली ओलांडता आली नव्हती. तुला काहीतरी फसवाफसवी करून सीतेला त्या रेघेच्या बाहेर यायला लावायला लागलं होतं. ती एक रेग तुला ओलांडता आली नाही, तर त्या लक्ष्मणाच्या वरताण असणारा, त्याच्यापेक्षा श्रेष्ठ असणारा त्याचा जो भाऊ राम, त्याला प्रत्यक्ष युद्धात तू काय जिंकणार. तू तुझी क्षमता जाणून घे. इतरांना हरवणं आणि रामाला हरवणं याच्यात फार फरक आहे. त्यातच तुझा स्वतःचा भाऊ त्याच्या पक्षाचा आहे. तुझा सुग्रीव हाही त्याच्या पक्षाचा आहे. सुग्रीवाकडे आता एवढी मोठी वानरांची सेना आहे. तू त्याच्यापासून दूर राहा. तू असं वाकडं वागू नकोस. तू सीतेला परत करून ये. मी स्वतः तिला रामाकडे सोडून येईन आणि त्यांची माफी मागीन. इतक्या वेगवेगळ्या परोपरीने ती त्याची समजूत घालायचा प्रयत्न करते. नंतर सुद्धा जेव्हा कुंभकर्ण जागा होतो तेव्हा सुद्धा तोही तेच म्हणतो, तेव्हा ती त्याला पूर्ण पाठिंबा दाखवते. कुंभकर्णही सांगतो की हे जे काही मांडलेलं आहे ते काही मला पटत नाहीये, पण आता मी तुझ्या पक्षाचा आहे, तुझा एकनिष्ठ आहे, त्यामुळे मी ह्या युद्धामध्ये सहभागी होईन, पण हे काही बरोबर होत नाहीये. तेव्हा ती पुन्हा सांगते की हे काही बरोबर नाहीये, असं करू नका, तुम्ही सीतेला परत पाठवा. हे राक्षसांसाठी, आपल्या नगरीसाठी, आपल्या राज्यासाठी बरं नाही. आता काश्मीर रामायण मगाशी मी म्हटलं तसं ते रावणाचीच मुलगी आहे सीता असं मानतं. तेव्हा त्याच्यात आलेली जी कथा आहे या संदर्भाने, अपहरणाच्या संबंधाने, की मंदोदरीनीच आधी तिचा त्याग केलेला असतो आणि पुन्हा रावण तिला घेऊन आल्यानंतर जेव्हा मंदोदरी सीतेला भेटते, बघते, तेव्हा तिचं मातृवात्सल्य जागं होतं. तिला पान्हा फुटतो, दूध वाहायला लागतं आणि तेव्हा तिला लक्षात येतं की आपण जिला पूर्वी टाकून दिलं तीच ती आपली परित्यक्त मुलगी परतून आलेली आहे. तिच्या संबंधाने केलेलं सगळं भविष्यवाणी तिच्या लक्षात असते. ती म्हणते रावणाला वश होण्याऐवजी, रडत तिला सीतेला जवळ घेते आणि म्हणते रावणाला वश होण्याऐवजी तू जीव दे कुठेतरी, असंही ती सुचवते. इतकी ती हताश झालेली आई तिथे आपल्याला भेटते. तुरळक एखाद्या ठिकाणी कुठेतरी असे उल्लेखही येतात की ती रावणाच्या पक्षाची आहे, मंदोदरी रावणाच्याच पक्षाची आहे आणि ती सुद्धा तिच्याही मते सीतेने रावणाला वश व्हावं, किंवा ती त्या दृष्टीने सीतेला सांगते, ती सीतेला धमकावते.
वगैरे अशा पद्धतीचंही अगदी तुरळक क्वचित कुठेतरी वर्णन एखाद्याच ठिकाणी येतं. पण तो जो काही तो संदर्भ आहे तो सुद्धा बऱ्यापैकी संशयास्पद आहे, म्हणजे विश्वासार्ह नाही, बहुधा प्रक्षिप्त असावा अशा प्रकारचा संदर्भ आहे. आता युद्धासंबंधाने मंदोदरीचं जे काही भूमिका आहे, कल्पना आहे, तिचा जो काही सहभाग आहे त्याबद्दल बोलायचं झालं तर पुन्हा मगाचसारखंच आहे की ती रावणाची परोपरीने समजूत घालते किंवा कान उघाडणी करते वगैरे, हा सर्वज्ञात कथाभाग आहे. त्याच्याबद्दल काही वेगळं नव्याने सांगायची बोलायची मुळीच गरज नाही. पण एक अगदी वेगळा कथाभाग काही ग्रंथांमध्ये येतो, काही परंपरांमध्ये येतो. याच्यामध्ये पुन्हा थाई रामकीन आहे किंवा खमेर परंपरेतलं रामकीर्ती हे काव्य आहे, किंवा आसामी मध्ये रचलं गेलेलं गणकचरित नावाचा ग्रंथ आहे. ह्या सगळ्या ग्रंथांमध्ये युद्धासंबंधाने मंदोदरीचा जो सहभाग येतो तो पुराणांमध्ये येणाऱ्या शंखचूड आणि वृंदेच्या कथाभागासारखा आहे. तिथे पुराणांमध्ये त्या वृंदेच्या कथेमध्ये त्याचे अर्थात पुष्कळ पाठभेद पुराणांमध्ये त्या गोष्टीचे सुद्धा आपल्याला सापडतात. वेगवेगळी संस्करणं आपल्याला त्याची सापडतात की वृंदा ही अतिशय प्रखर पातिव्रत्य असणारी अतिशय तेजस्वी अशी पतिव्रता पत्नी आहे या शंखचूडाची. शंखचूड हा खरं तर दैत्य आहे आणि शिवाच्या वरानी निर्माण झालेला किंवा शिवाचा पाठिंबा असल्यामुळे बलवान झालेला असा हा शंखचूड आहे. आणि तो जसं सर्व राक्षसांच्या कथांमध्ये येतं तसंच झालं की तो सुरुवातीला अतिशय भक्त होता आणि खूप चांगल्या प्रकारे प्रजेचं पालन करणारा वगैरे असा होता, पण नंतर मात्र तो बहकला आणि त्याला त्याचा जो सत्ता होती, जे क्षमता होती, आपल्याला देवांचा पाठिंबा आहे याचा जो गर्व चढला, त्या सगळ्या पायी त्यांनी लोकांना त्रास द्यायला सुरुवात केली आणि एकंदरीत देवांनी ह्यात हस्तक्षेप करून त्याला संपवावं, त्याचा उपद्रव नष्ट करावा अशी परिस्थिती निर्माण झाली. पण खुद्द विष्णू त्याच्याशी युद्ध करायला येणार, शिव त्याच्याशी युद्ध करणार, सर्व देव प्रयत्न करतात, मोठी देवसेना त्यात पडते, पण काही संभव त्याला ठार करण्यात त्यांना यश मिळत नाही. त्यावेळेला असं लक्षात येतं की त्याचं रक्षण करणारी शक्ती आहे त्याच्या पत्नीचं, म्हणजे वृंदेचं पातिव्रत्याचं कवच. ते एखाद्या कवचासारखंच खरोखर या शंखचूडाच्या भोवती आहे आणि त्यामुळे त्याचा मृत्यू ओढवू शकत नाहीये, संभवत नाहीये. काही ठिकाणी इथे जालंधराचं नाव येतं, काही ठिकाणी इथे वृंदेच्या ऐवजी तुलसीचं नाव येतं किंवा इतरही काही वेगवेगळी नावं या पात्राच्या बाबतीत येतात. शेवटी विष्णू ह्यात पडायचं ठरवतो आणि कृष्णाचं जसं हे आहे की नरोवा कुंजरोवा पद्धतीने का होईना जी गोष्ट करायला हवी ती गोष्ट करून घ्यायची, म्हणजे एखाद्या वरामधल्या ज्या अशा काही जागा आहेत, रिकाम्या जागा जिथनं तुम्हाला आत शिरता येईल अशा काही गोष्टी करायच्या, त्याचप्रमाणे विष्णू करतो. खूप वेगवेगळे पाठभेद आहेत त्याच्यामध्ये. विष्णू स्वतःच्याच रूपात समोर येतो आणि ही वृंदा जी आहे ही मोठी विष्णू भक्तच आहे. जालंधराची पत्नी असली तरी किंवा शंखचूडाची पत्नी असली तरी ती खूप मोठी विष्णू भक्त आहे आणि आपलं दैवत समोर आलेलं बघितल्यानंतर ती धावत येऊन त्याच्या पायावर डोकं ठेवून नमस्कार करते. पण ते जरी इष्ट दैवत तिचं असलं तरी तो शेवटी परपुरुष आहे आणि तिने स्वतःच्या मर्जीने जाऊन त्याला स्पर्श केल्यामुळे तिचं पातिव्रत्य नष्ट होतं असं काही पुराणं सांगतात आणि त्यामुळे तिच्या पतीचा मृत्यू होतो. काही पुराणं असं सांगतात की विष्णूनी खुद्द तिच्या पतीचंच रूप घेतलं आणि येऊन तिला मिठी मारली, तिला जवळ घेतलं असं काही पुराणं म्हणतात. काही पुराणं म्हणतात की त्यांनी दोघांनी मिळून एक यज्ञ केला ज्यामध्ये ही वृंदा ही त्या कृत्रिम पती बरोबर, विष्णू बरोबर त्या पूजेला बसल्यामुळे, त्या यज्ञात बसल्यामुळे तिने त्याच्या हाताला हात लावा म्हटल्यानंतर स्वतःहून पुढे करून हात लावला आणि त्यामुळे तिचं पातिव्रत्य नष्ट झालं. अशी खूप साऱ्या कल्पना तिथे येतात त्याच्यामध्ये. तशीच एक कल्पना इथे मंदोदरीच्या संदर्भाने आलेली आहे की मंदोदरीच्या पातिव्रत्यामुळे, तिच्या त्या पातिव्रत्याच्या तेजामुळे युद्ध चालू आहे आणि रावणाचा मृत्यू काही होत नाहीये, त्याचं पुन्हा मुंडकं उडवलं की पुन्हा पुन्हा नवी डोकी येत आहेत. तर असं लक्षात येतं
की रावणाचं तिचं पातिव्रत्य जे आहे ते रावणाचं कवच बनलेलं आहे, त्यामुळे वेगवेगळी पात्र त्या दृष्टीने हालचाली करतात असं वेगवेगळ्या रामायणांमध्ये येतं. आता थाई रामकीन जो ग्रंथ आहे त्यानुसार हनुमान येतो आणि हनुमान हा खुद्द रावणाचंच रूप घेऊन येतो. विष्णूचं जसं वर्णन आहे की तो खुद्द शंखचूडाच्या रूपात येतो, तसंच इथे सुद्धा तो रावणाच्याच रूपात येतो आणि तिला मिठी मारतो आणि त्यामुळे तिचा व्रतभंग होतो. काही ठिकाणी असं येतं की तिच्या पातिव्रत्याच्या तेजापेक्षा काहीतरी एक असा दैवी बाण आहे, एकच बाण असा आहे जगात की ज्यामुळे रावणाचा मृत्यू होऊ शकेल. जनरली वाल्मिकी रामायणामध्ये जी कल्पना येते ती म्हणजे ब्रह्मास्त्र किंवा काहीतरी विशिष्ट ब्रह्मशक्ती ज्याच्या जोरावर रावण मरण पावतो. इथे मात्र अशी कल्पना येते की रावणाचा मृत्यू इथे एका बाणानेच होऊ शकतो आणि त्यामुळे तो बाण मंदोदरीनी तिच्या खोलीमध्ये, तिच्या कक्षामध्ये, गादी खाली, उशी खाली, पलंगाखाली असा कुठेतरी, कपड्यांमध्ये असा कुठेतरी गुप्त जागी दडवून ठेवलेला असतो. आणि अर्थातच मंदोदरीच्या कक्षामध्ये, राणी वशामध्ये तसाही कोणी इतर पुरुष जाऊ शकत नाही. असं असताना हनुमान ब्राह्मणाच्या रूपात तिथे येतो आणि रावणाच्याच दीर्घायुष्यासाठी, विजयासाठी मंदोदरी करवी पार्वतीची पूजा करून घ्यायची, तिचं काहीतरी व्रत करून घ्यायचं अशा मिशानी तो पुढे होतो आणि त्यामुळे तिचा विश्वास संपादन करून घेतो मंदोदरीचा. पुरोहिताला अर्थातच सर्वत्र प्रवेश आहे, त्यामुळे तो राणीवशापर्यंत, मंदोदरीच्या कक्षापर्यंत जाऊ शकतो आणि तिचा विश्वास संपादन करून तो बाण कुठे ठेवलेला आहे हे गुपित जाणून घेतो आणि ती काहीतरी कारणाने थोडी नजरेआड झाल्याबरोबर तात्काळ तो बाण काढून घेऊन गायब होतो आणि तो बाण रामाला नेऊन दिल्यानंतर त्या बाणाद्वारे रावणाचा मृत्यू होतो. किंवा रामकीर्ती महाकाव्य जे आहे त्यानुसार रावण म्हणजे जसं इंद्रजिताच्या बाबतीमध्ये, मेघनादाच्या बाबतीत जशी कल्पना आहे की त्या निकुंभिला देवीसाठी तो यज्ञ करतो आणि तो यज्ञ पूर्ण झाला तर त्या युद्धामध्ये इंद्रजिताला मरण येऊ शकत नाही, त्याचा पराभव होऊ शकत नाही, तशीच काहीशी कल्पना या रामकीर्तीने रावणाच्या बाबतीत दिलेली आहे की रावण प्रत्येक युद्धापूर्वी किंवा ह्या विशिष्ट युद्धामध्ये विजय मिळवण्यासाठी, रामाला जिंकून घेण्यासाठी त्यांनी एक यज्ञ सुरू केलेला आहे आणि तो यज्ञ अख्खा पूर्ण झाला, निर्विघ्न निर्वेधपणाने जर पूर्ण झाला तर रावण अमर होऊन जाईल, तो अजेय ठरेल. असं लक्षात आल्यानंतर त्या यज्ञात बाधा आणण्यासाठी काहीतरी करायला हवं, रावणाला काहीतरी करून डिस्ट्रॅक्ट करायला हवं, त्याचं लक्ष दुसरीकडे जायला हवं आणि तो यज्ञ संपायला हवा, भंगायला हवा, या कल्पनेने अंगद मध्ये पडतो आणि अंगद पुढे येतो आणि मंदोदरीच्या कक्षात जाऊन रावण जिथे यज्ञ करतोय तिथे त्या मंदोदरीला केसानं धरून ओढत आणतो. काही ठिकाणी अंगदाबरोबर इतरही अनेक वानर आहेत असं वर्णन येतं आणि ते माकड चाळे चालू करतात, मंदोदरीचे केस ओढणं, तिचे दागिने काढून फेकणं, तिचे कपडे फाडायला घेणं. अशा प्रकारे त्यांचं सगळं चाळे चालू झाल्यानंतर मंदोदरीला वाटतं आपला मानभंग होतो आहे, आपला अपमान होतो आहे, त्यामुळे ती सुटकेसाठी प्रयत्न करते, रावणाला हाकारे घालते, पण तो त्याचं करत असलेल्या यज्ञाचं जे काम आहे तो त्या अर्ध्यात सोडून उठू शकत नाहीये. शेवटी ती तिचं अंतिम अस्त्र जे आहे ते काढते आणि म्हणते की त्या रामानी त्याच्या तू पळवून आणलेल्या बायकोसाठी एवढं मोठं युद्ध करायची तयारी दाखवली आहे, तुला उठून एका वानराचा नाश करता येत नाहीये. असं त्याच्या अगदी वर्मावर बोट ठेवल्यामुळे आणि शत्रूचं उदाहरण देऊन हिणवल्यामुळे रावणाचा राग अनावर होतो आणि तो उठून, तो यज्ञ अर्ध्यात टाकून उठून त्या अंगदावरती चालून येतो. पण रावण उठलेला दिसल्याबरोबर, यज्ञ थांबून रावण उठलेला दिसल्याबरोबर अंगद आणि सगळे माकडं तिथून पळून जातात आणि त्याची परिणती फक्त रावणाचा तो यज्ञ नष्ट होण्यामध्ये होते आणि पुढे अर्थातच त्याचा पराभव होतो आणि युद्धात त्याला मृत्यू पत्करायला लागतो. जी सगळ्यात चमत्कारिक गमतीशीर गोष्ट आली आहे ती आसामी मधल्या गणकचरितामध्ये आलेली आहे. यामध्ये कल्पना अशी आहे की रावण एकीकडे तो अशोकवनामध्ये आहे सीतेच्या इथे आणि त्यांनी कृत्रिम पुतळे बनवून घेतलेत, खरेखुरे बोलणारे चालणारे रोबोट जसे असतात तशा प्रकारचे हुबेहूब राम लक्ष्मणांसारखे दिसणारे पुतळे त्यांनी आणलेत आणि त्यांच्या करवी तो सीतेला असा सल्ला देवतोय की तू आम्हाला सोडून जा, आम्हाला विसरून जा, आम्ही या युद्धात मारले जाणार,
तू रावणाला वश हो, तू त्याची पत्नी म्हणून राहा, असं राम रावणांचे तोंड असलेले त्यांच्यासारखे दिसणारे हे खोटे पुतळे सीतेला समजावत असताना तोच वेळ साधून, बरोबर तीच वेळ साधून हनुमान या मंदोदरीच्या महालात शिरताना इतर कोणी बघू नये वगैरे अशा उद्देशाने तो मधमाशीचं रूप घेऊन तो खिडकीतून असा फुलांवरनं असा आत शिरतो आणि आत शिरल्यानंतर मात्र तो तात्काळ एका बोक्याचं रूप घेतो, मांजरीचं रूप घेतो. मंदोदरी महालात आल्यानंतर ती हे गोजीरवाणं मांजर बघते आणि तिला वाटतं हे भुकेलेला मांजर याला दूध द्यावं, म्हणून ती दूध घेऊन त्याच्या जवळ जाते आणि ती त्याला ते दूध ठेवणार त्याच्या समोर किंवा त्याला ते पाजण्याचा प्रयत्न करणार. अशा परिस्थितीत असताना हा बोका म्हणजे बोक्याच्या रूपातला हनुमान जोरात पंजा मारतो, फिसकारून तिला बोचकारतो आणि तिच्या गळ्यात जो हार घातलेला आहे तो खेचून हिरावून घेऊन पळून जातो. आता मांजराने हार पळवला तर तो कसा आणि काय परत मिळवणार, त्यामुळे मंदोदरी त्याबद्दल काही पुढे प्रयत्न करत नाही बहुधा. आणि अशोकवनामध्ये रावण त्या सीतेला धमकावत असतानाच हनुमान आता ब्राह्मणाचं रूप घेतो परत आणि तिथे येतो. तिथे आल्यानंतर रावण त्याच्याकडे बघतो, तो हार ओळखतो की अरे हा माझ्याच बायकोचा हार आहे, हा या ब्राह्मणाकडे कुठून आला, म्हणून तो त्याला अगदी खोदून खोदून चौकशी करतो. तेव्हा हनुमान अगदी मारे सांगतो की हा हार जिचा आहे ना त्या बाईचं एका गंधर्वाशी संबंध आहेत, विवाह बाह्य संबंध आहेत आणि त्याला तिने तो हार दिला होता आणि तो हार त्यांनी मला दक्षिणा म्हणून दिला. आता असं काहीतरी सांगितल्यानंतर रावणाच्या डोक्यातला सीतेला पटकावून घेण्याचा जो विचार आहे तो बाजूला पडतो आणि आपल्या पत्नीचं नेमकं काय चाललंय हे बघायला म्हणून तो घाईघाईने येतो. आता तेव्हा या मांजराने तिच्या छातीवर जो हात पंजा मारलेला असतो ते ताजे ओरखडे असतात, ते तो नखक्षत आहेत असं समजतो आणि तो पुरावा आहे तिच्या जार कर्माचा असं म्हणून तो तिला उलटसुलट बोल लावतो. ती पुन्हा पुन्हा त्याला सांगायचा प्रयत्न करत असते की अहो असं काही नाहीये, एका मांजराने हात मारल्यामुळे हे असं झालंय. आणि अर्थातच ही अशी काहीतरी स्पष्टीकरण रावण काही मान्य करत नाही. शेवटी ती स्वतःचं पातिव्रत्य खरेपण सिद्ध करायला ती भूकंप घडवून आणते, ती सूर्याची गती रोधून दाखवते, शेवटी अग्निदिव्य करते. त्यावेळेला तिचं पातिव्रत्य सिद्ध होतं. कोणीतरी महालातल्या स्त्रियांपैकी कोणीतरी मध्ये पडून सगळा घडलेला जे काही प्रसंग आहे तो रावणाला सांगतं आणि तो मुद्दा तरी किमान तिच्या पातिव्रत्याचा किंवा जारकर्माचा मुद्दा तरी त्या क्षणाला संपतो. आणि त्या युद्धाच्या पूर्वी ती रावणाला सुनावते की तू सीतेला पळवलंस आणि त्याचा सूड उगवण्यासाठी ते रामाला जे तू वाटायला लावलंस तेच तुला वाटायला लावण्यासाठी, म्हणूनच हनुमानाने किंवा आधीच्या याच्यामध्ये अंगदानी हा अशा प्रकारे माझा अपमान केला. तू सीतेला बऱ्या बोलानी परत कर, हे युद्ध टाळ, हे आपल्याला चालणारं नाहीये, हे आपल्या हिताचं नाहीये असं ती पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या प्रकारे सांगते. पण अर्थातच वाली जसा तारेचा सल्ला धुडकावून लावतो तसाच रावण सुद्धा मंदोदरीचा सल्ला धुडकावून लावतो आणि त्या युद्धामध्ये पुत्र, सैन्य आणि शेवटी स्वतःचा जीव असं सगळं गमावून बसतो. आता रावणाचा युद्धामध्ये मृत्यू झाल्यानंतर काय घटना घडतात तर अर्थातच सर्वच वेगवेगळी रामायणं, मंदोदरी आणि रावणाच्या इतर अनेक स्त्रिया आहेत. काही ठिकाणी तर असं येतं की रावणाच्या 1,00,000 स्त्रिया आणि 2,00,000 मुलं अशा पद्धतीचं सुद्धा अतिरंजित वर्णन सुद्धा काही ठिकाणी येतं. त्यांनी पुष्कळ विलाप केल्याची वर्णनं आहेत वेगवेगळ्या रामायणमध्ये. त्याच्यात सुद्धा दुःख करण्याबरोबर की तू माझा एकमेव आसरा, असा तू माझा शूरवीर नवरा आणि तू एका यक्कश्चित माणसाच्या हातून मारला गेलास, तुझ्यासाठी ती म्हणते अविषय्यम जघानत्वा मानुषो वनगोचरः, तू कसा आहेस, तू असह्य आहेस, तुझ्याशी झुंजणं, तुला जिंकणं कुणालाही शक्य झालेलं नाही आजवर. एवढा मोठा तू नवग्रहांना जिंकणारा, सर्व देवांना सेवक करणारा, तुझ्या इशाऱ्यावरती जगात सगळ्या गोष्टी होतात असा तू, आणि तू एका माणसाच्या हातून मारला गेलास. ती पुढे खूप वर्णन करते की तुझ्या बरोबर मी आजतागायत आयुष्यात किती सुंदर गोष्टी
त्यांचा मी आनंद घेतला, उपभोग घेतला. आपण स्वर्लोकामध्ये विहार करत होतो, आपण अमरपुरीमध्ये राहत होतो. देवांना सुद्धा जे दुर्लभ आहे अशा कल्पवृक्षांच्या वनांमध्ये आपण किती किती काळ विहार केला. स्वर्गंगेमध्ये डुबक्या मारून आपण किती एन्जॉय केलं आणि कसं ती खूप खूप रावणाबरोबर घालवलेल्या सुंदर आयुष्याचं, अतिशय अभिमानाने घालवलेल्या आयुष्याचं वर्णन ती सगळं ह्या विलापामध्ये करते. खूप सुंदर असे हे 2 सर्गाचा एक पाऊण एक भाग फक्त मंदोदरीचाच विलाप आपल्याला दिसतो. त्याच ह्याच्यात तिने रामाचं दैवी पण ओळखलेलं आहे. ती म्हणते तुला मारणारा माणूस कसा असेल, कदाचित तो विष्णू असू शकेल, कदाचित तो इंद्र असू शकेल, प्रत्यक्ष शिव तर तुला मारायला नाही ना आला. ती म्हणते हा नक्की विष्णूच असला पाहिजे, कारण लक्ष्मी रूप असलेल्या त्याच्या पत्नीला तू पळवून आणलंस, तिचा अपमान केलास, म्हणून हा संतापलेला विष्णूच आलेला असला पाहिजे. ती पुढे जाऊन म्हणते की नाही, मला असं वाटतं की तू सीतेचा जो अपमान केलास त्यामुळे, ती म्हणते तुझा मृत्यू जो आहे तो जानकी लक्षण मृत्यू होता. जानकी जिला तू उचलून आणलंस हे तुझा मृत्यू होणार आहे या गोष्टीचं सूचन करणारं होतं. तिच्या पातिव्रत्य तेजाने अग्नीचं रूप घेतलं आणि तुला जाळून भस्म केलं. ती स्वतःच्या वैधव्याबद्दल सुद्धा पुष्कळ दुःख करते. ती म्हणते आता विभीषण जो आहे त्याला एवढं सुंदर राज्य मिळणार आहे, तो आता पुन्हा त्याच्या स्वतःच्या पत्नी आणि मुलांबरोबर त्याच्या स्वतःच्या नगरीमध्ये अतिशय अभिमानाने राजा म्हणून मिरवणार आहे, आणि माझं मात्र काय होईल. किंवा ती म्हणते पुढे ती अजून म्हणते मैथिलीसह रामेण विशोका विहरिष्यती. ती विहार करणार आहे, ती रममाण होणार आहे, आनंदात राहणार आहे. आणि कशी झाली आहे ती आता, विशोका झालेली आहे. तिच्या पतीपासून दूर असल्यामुळे ती सुकली होती. शुच धातू आहे ना, ती सुकून गेलेली होती. ती आता विशोका होईल, ती पुन्हा टवटवीत होणार आहे आणि ती आनंदाने विहार करणार आहे. पण मी कशी आहे, अल्पपुण्यात्वहम, मी अल्पपुण्य आहे, माझं पुण्य कमी पडलं. त्यामुळे आता अल्पपुण्यात्वहम घोरे पतिता शोक सागरे. सीता आनंदाच्या लाटांवरती विहार करत असताना मी मात्र त्या दुःखरूपी समुद्रामध्ये पार खोलात बुडून पिचून चाललेली आहे. ती तेही म्हणते, जसं तारेच्या विलापामध्ये आपण बघितलं होतं की कितीही पुत्र असले तरी मला फक्त विधवा म्हणून ओळखणार, तसंच ती म्हणते माझी सगळी ओळख तुझ्याशी बांधलेली होती आणि आता तू असा नाही, त्या कारणाने तू गेलास, आता अतःपरम मम का गती, असा शोक ती पुन्हा पुन्हा करते. आणि त्यावेळेला ती मृत्यूची इच्छा करते आहे, रामाला सुचवते आहे की तू मलाही ठार कर. विभीषणाला सांगते मला जगायचं नाही राहिलेली इच्छा काही, माझे पुत्र नष्ट झाले, माझी सगळी प्रजा नष्ट झाली, माझा पती नष्ट झाला, माझे दीर नष्ट झाले, असं असताना मला जगण्याची इच्छा नाही. असं म्हणणाऱ्या मंदोदरीला राम मध्ये पडून शांत करण्याचा प्रयत्न करतो आणि तिला सूचना करतो अशी की तू विभीषणाशी विवाह कर, आता पुनर्विवाह कर आणि लंकेवरती निर्वेधपणाने राज्य कर. महानाटक जे आहे त्याचे 2 वेगवेगळे पाठभेद आपल्याला सापडतात. त्यातला दामोदराचा जो पाठभेद आहे त्याच्यामध्ये अशा पद्धतीचा श्लोक आलेला आहे की मंदोदरी विभीषण तव पट्ट राज्ञी. तो विभीषणाला सांगतो, राम सांगतो विभीषणाला की तुझी एक पत्नी आहे सरमा आणि ती तुझी अतिशय प्राणप्रिया आहे वगैरे, मला सर्व माहिती आहे. तुमचा आजतागायतचा संसार, तुमची मुलं बाळ सगळं मला माहिती आहे. पण आता ही मंदोदरी तुझी पट्ट राणी होऊ दे, तू तिच्याशी फक्त विवाह कर असं नव्हे, तर तू तिला तुझी प्रथम किंवा सर्वात प्रधान पत्नी, प्रधान राणी म्हणून स्थान दे, तिचा पट्टाभिषेक होऊ दे. भूयाद इमामच परिपालय वीर लंकाम, इमामच परिपालय लंकामच परिपालय. तू लंकेचा ज्या आपुलकीनी आणि प्राणपणाने तू प्रतिपाळ करशील, रक्षण करशील, त्याच पद्धतीने तितक्याच आत्मीयतेने तू हिचं सुद्धा रक्षण कर, हिचं सुद्धा परिपालन कर. तिला तू हरलेल्या योद्ध्याची विधवा म्हणून वागवू नकोस. तू तिला पट्टराणी कर आणि तिला तसाच मान दे. उत्तर चरिताचा मंदोदरीचा विचार करायचा झाला
तर बहुतेक ठिकाणी तिचा विभीषणाशी विवाह झालेला आहे अशाच प्रकारचं वर्णन येतं. म्हणजे पौमचर्यू पासून हे आपल्याला अशा प्रकारचं वर्णन सापडतं. बंगाली कृत्तिवास रामायण म्हणा किंवा रामचरितमानस म्हणा, रामकीन म्हणा, थाई जे रामकीन आहे ते म्हणा, अशा अनेक परंपरा मंदोदरीने विभीषणाशी विवाह केल्याचं वर्णन करतात. काही ठिकाणी तर चक्क या विवाहाचा सोहळा कसा होता याचंही वर्णन येतं. दुसरा जो मतप्रवाह आहे, सरस्वती कंठाभरण जे आहे त्यामध्ये याबद्दल एक छान श्लोक आलेला आहे, छोटासा श्लोक आलेला आहे. मयेन निर्मितां लब्ध्वा लंकां मंदोदरीमपि रेमे मूर्तां दशग्रीव लक्ष्मीम इव विभीषणः. विभीषण कुणासारखा, तर दशग्रीव लक्ष्मीम इव असलेल्या त्या लंकेला आणि मंदोदरीला प्राप्त करून, मयानी निर्मिलेल्या त्या लंका नगरीला प्राप्त करून, त्या मंदोदरीला प्राप्त करून तो रेमे, तो नंतर आनंदाने त्यांनी लिव्ड हॅपीली एव्हर आफ्टर. असं जरी बऱ्याचशा रामायण परंपरांमध्ये येत असलं तरी दुसरा जो मतप्रवाह आहे या बाबतीतला, त्यानुसार मंदोदरी ही कधीही विभीषणाची पत्नी झाली नाही. ती विभीषणाच्या मोठ्या भावाची बायको या नात्याने त्याला मातृतुल्य आहे, त्यामुळे ती राजमाता होऊन राहिली. ती विभीषणाला वेगवेगळे सल्ले देत असे, ती तिच्या मुलांचं, विभीषणाच्या मुलांचं पालन पोषण करण्याकडे लक्ष देत होती, त्यांना उत्तम वाढवण्याकडे लक्ष देत होती, पण ती कधीही विभीषणाची पत्नी झाली नाही, त्यांचा कधीही विवाह झाला नाही. काही ठिकाणी असंही येतं की परस्त्रीच्या अपहरणावरनं सीतेचं अपहरण रावणाने केलं, ह्या कारणासाठी विभीषणाने त्याच्याशी विरोध पत्करला, जाऊन त्याच्या शत्रूला तो सामील झाला. इतका तीव्र विरोध त्याचा होता या कल्पनेला. असं असताना तो स्वतःच बरं कसं दुसऱ्याच्या पत्नीला वरेल किंवा रावणाच्या पत्नीशी विवाह करेल. आपल्याला वेगवेगळी जी रामायणं आहेत त्यामध्ये हे दोन्ही मतप्रवाह सारख्याच खुमखुमीने मांडलेले दिसून येतात. याच्यात एक वेगळा आलेला मुद्दा, मी मगाशी जसं म्हणाले थाई रामकीन मध्ये बैनासुरी वंश ह्या रावणाच्या मृत्यूनंतर जन्माला आलेल्या मुलाचा उल्लेख आहे. तर तिथे कल्पना अशी आहे की हा मंदोदरीचा मुलगा नंतर मोठा झाल्यानंतर, कर्ता झाल्यानंतर वडिलांचा जो मारेकरी, रावणाचा जो मारेकरी राम, त्याला सहाय्य करणाऱ्या, त्याचा मित्र म्हणवणाऱ्या विभीषणाविरुद्ध तो पेटून उठतो आणि उठाव करतो, बंड करतो, विभीषणाला त्याचा नाश करण्याचा प्रयत्न करतो वगैरे असं वर्णन. अर्थातच रामाच्या सहाय्यामुळे काही ते यशस्वी होत नाही, पण तो हा प्रयत्न करतो, उठाव करतो, असंही वर्णन येतं. आता कालच्या ह्याच्यामध्ये सत्रामध्ये किंवा परवाच्या सत्रामध्ये या शेवटचा मुद्दा आपल्या व्याख्यानाचा जनरली या व्यक्तिरेखेतनं आपण काय घेऊ शकतो हा जनरली असतो. इथे मात्र मी तारा आणि मंदोदरीतील साम्य स्थळ असा मुद्दा घेतलेला आहे विचारात. अर्थात त्यात पहिला मुद्दा सुरू करताना आपण अनुकरणीय गुण दोघींमधले हाच मुद्दा घेऊनही सुरू करू शकतो. सगळ्यात पहिली गोष्ट, दोघीही जणी अतिशय हुशार आहेत, उच्च कुळातनं आलेल्या आहेत, दूरदृष्टी असणाऱ्या आहेत. काल आपण बोललोय ह्याबद्दल. पुष्कळ सदसद विवेक बुद्धी जागृत आहे त्यांची, मातृत्व गुण आहेत, नेतृत्व गुण आहेत. दोघीही अतिशय पतिनिष्ठ आहेत आणि तरी सुद्धा त्याचं चुकीचं वागणं ना तारेनी कधी मान्य केलंय ना कधी मंदोदरीनी मान्य केलंय, मूकपणाने स्वीकारलेलं नाही. त्यांनी ती विरोध नोंदवलेला आहे, त्याला सल्ला देण्याचा प्रयत्न केलेला आहे, काही वेळेला अगदी त्याचे कान उघडणी करण्याचा, कान उपटण्याचं सुद्धा काम त्यांनी केलेलं आहे. किंवा सीतेला रावण जेव्हा ठार करण्याचा प्रयत्न करतो की तू मला होकार देत नसशील, वश होत नसशील तर मी खडगाने तुझं गर्दन छाटतो असं म्हणणाऱ्या रावणाचा हात धरून ती त्याला थांबवते. ती म्हणते की स्त्रीला मारणं हे काही योग्य नाही, किंवा यांनी तुम्ही ऑलरेडी तिला जर बळजबरी करायला गेला तिच्यावरती कुठल्याही प्रकारे तर तुमचा मृत्यू त्यातनंच ओढवणार आहे, हे सर्व ती रावणाला सांगत असते. सो विरोध करणारी आहे, सच्च्या हितचिंतकाप्रमाणे त्यांना गोष्टी सांगणारी आहे. जरी त्या प्रिय वाटल्या नाहीत, ऐकायला गोड वाटल्या नाहीत, तरी त्या त्यांच्या हिताच्या आहेत, त्या गोष्टी या दोघी जणी सांगतात.
दुर्दैवाने त्यांचा हा सल्ला निष्फळ ठरतो खरा, पण तरी असा सल्ला त्यांच्या विरोधात जाऊन, रागावलेल्या संतापलेल्या पतीच्या विरोधात जाऊन हा सल्ला देण्याचं धीर करणाऱ्या ह्या दोघी जणी आहेत. काही संस्करणांनुसार आपण काल आणि आज बघितलं तसं ह्या दोघी सख्या बहिणी आहेत, किंवा आज बघितलं तसं त्या एकाच शरीराचे दोन भाग असणाऱ्या अशा दोन स्त्रिया आहेत. तथाकथित दुष्ट पात्र असलेल्या, खलनायक प्रतिनायक असणाऱ्या रावणाच्या आणि वालीच्या बायका असून सुद्धा, आपण जसं म्हणतो ना, चिखलात कमळ उगवलंय, भांगेत तुळस फुलली आहे, तशा या दोघी जणी आहेत. तेजस्वी, बलशाली, कर्तबगार असलेल्या आपल्या नवऱ्याचा अभिमान बाळगायला हवा का त्यांनी केलेल्या एका चुकीपायी, एका अविचारी कृतीपायी वैधव्य आणण्याचं, आपल्या मुलाबाळांच्या आयुष्यावर उठल्याचं दुःख करावं, राग करावा, हे न कळणाऱ्या द्विधा मनस्थितीत असलेल्या अशा या दोघी जणी वीर पत्नी, वीर माता आहेत. किंवा ज्या रामामुळे त्यांना दोघींना वैधव्य आलेलं आहे, आणि तारेच्या बाबतीत तर काहीसं फसवणुकीच्या भागातनं आलेलं, लपवाछपवीने आलेलं वैधव्य आहे. किंवा आज जे आपण वेगवेगळे पैलू बघितले की युद्धासंबंधाने मंदोदरीचा काय काय हे झालं, त्याचा विचार केला तर रावणाचा सुद्धा मृत्यू फसवाफसवीतूनच झालेला आहे. मंदोदरीला फसवून तो बाण मिळवला, मंदोदरीला फसवून तिचं पातिव्रत्य भंग केला, अशा प्रकारे तो रावणाचा मृत्यू झालेला आहे. असं असून सुद्धा त्याचं जे दैवीपण आहे, थोरवी आहे, ती मान्य करण्याचं मोठं मन त्यांच्याकडे आहे. त्याच रामाचा सखा असलेले त्यांचे जे दोघींचेही दीर आहेत, त्यांच्याशी पाठ लावून मुलांसाठी, राज्यासाठी खंबीर राहणाऱ्या अशा या धैर्यशालिनी दोघी जणी आहेत. मंदोदरीच्या, किंवा ह्या एवढ्याच कशाला गोष्टी बोलायच्या, ह्या सगळ्याच्या पुढे जाऊन, उत्तम माता, उत्तम पत्नी, उत्तम राणी, ह्या सर्वाच्या पुढे जाऊन स्मरणीय स्त्रियांच्या यादीत आपण पंचकमना स्मरेन नित्यम म्हणावं अशा यादीमध्ये स्थान मिळवण्या इतक्या या दोघी जणी पवित्र पुण्यवती आहेत. मी मगाशी जसं म्हणाले की मंदोदरीच्या चरित्रांनी पुरातन काळामध्ये वेगवेगळ्यांना जशी भुरळ घातलेली होती, पुष्कळ रामायण परंपरांनी खूप वेगवेगळ्या गोष्टी आपण बघितल्या. म्हणजे वाल्मिकी रामायणातल्या ज्या कथा आपल्याला माहित असतात त्याच्यापेक्षा फारच वेगळ्या असणाऱ्या गोष्टी आपण बघितल्या. तसंच आधुनिक काळातल्या सुद्धा लेखक, कवींना, नाटककारांना या मंदोदरींनी पुष्कळ भुरळ घातलेली आहे. म्हणजे पंचकन्यांवरती, सर्वांवरती पंचकन्या नावानी, पंचक या नावानी लिहिणारे अनेक लेखक आहेत. मग त्याच्यामध्ये प्रदीपदा असतील किंवा रवींद्रनाथ टागोर असतील, असेही लोक आहेत. पण खुद्द एकट्या मंदोदरीवरती पुष्कळ साहित्य निर्माण झालेलं आहे. कन्नड नाटककर्ते जे आहेत C.K. व्यंकटरामय्या, आपल्याला तेनाली रामाच्या चित्रपटामुळे माहिती झालेले C.K. व्यंकटरामय्या आहेत, त्यांचं मंदोदरी नावाचं नाटक आहे. किंवा मंदोदरीवरतीच गुजरातीमध्ये एक नाटक लिहिलं गेलेलं आहे, वर्षा अडलजांनी लिहिलेलं. त्याच्यामध्ये तर मंदोदरी, रावण, सीता आणि ह्या मंदोदरीचा अंतरात्मा असे 4 जण एकमेकांसमोर येऊन एक अतिशय नाट्यमय असा त्यांचा सामना, वाक सामना असा त्यात रंगवलेला आहे. अतिशय सुंदर भाषेमध्ये रंगवलेला आहे. किंवा दक्षिणेमध्ये मल्याळी लेखिका आहेत सारा जोसेफ, त्यांनी रचलेलं जे स्त्रीवादी दृष्टिकोनामधनं पुथुरामायण म्हणून पण त्यांची रचना प्रसिद्ध आहे. आणि त्यांनी अनेक लघुकथा लिहिलेल्या आहेत. या लघुकथांमध्ये सुद्धा मंदोदरीवरती पुष्कळ लेखन त्यांनी केलेलं आहे. रावणाच्या मृत्यूनंतर आणि सीतेच्या बाबतीमध्ये रामाचा जो कोरडा प्रतिसाद होता, सीता अगदी आसुसून त्याला भेटायला उत्सुक असताना हा राजाचा आदेश आहे असं म्हणून तिला स्नान करून, उत्तम कपडे घालून आणि दागदागिन्यांनी मढवून तू ये, असं जेव्हा रामाचा निरोप मिळतो त्यावेळेला ती सुद्धा हबकलेली आहे. तिला कळतंय की हे काही योग्य दिशेने चाललेलं नाही, आणि ती चक्क रावणाच्या मृत्यूनंतर त्याचे अंतिम संस्कार करणाऱ्या आणि त्याच्या शोकामध्ये असलेल्या मंदोदरी बरोबरीने उभी राहते. त्या दोघी एकाच वेळेला, मंदोदरी रावणाच्या नावाने अंघोळ करून आणि सीता आपल्या संपत चाललेल्या किंवा संकटात असलेल्या आयुष्याबद्दल किंवा पतिप्रेमाबद्दल, वैवाहिक आयुष्याच्या नावानी
जणू काही अंघोळ करून आलेली आहे अशा प्रकारचं चित्रण तिने केलेलं आहे. किंवा मंदोदरी रावणायन या नावानी सुंदरी हरण म्हणून आहेत, त्यांनी कादंबरी लिहिलेली आहे, इंग्रजी भाषेतली आहे. किंवा तशीच मानिनी आनंदानींची सुद्धा मंदोदरी क्वीन ऑफ लंका ही अतिशय प्रसिद्ध कादंबरी आहे. मराठीमध्ये सुद्धा मंदोदरीवरती विपुल लेखन झालेलं आहे. मराठी कादंबरी आहे डॉक्टर कृप देशपांड्यांची, मंदोदरी याच नावाची. एक म्हणजे मंदोदरीबद्दल लिहिणाऱ्या अजून एक लेखिका आहेत आणि तारेच्या बाबतीतही हाच विषय लागू होऊ शकतो. प्रभाती मुखर्जी म्हणून लेखिका आहेत. त्या म्हणतात की ह्या दोघी जणी कोण आहेत किंवा ह्या सर्वच स्त्रिया कोण आहेत, ह्या प्रतिनिधी आहेत, प्रवक्त्या आहेत, माउथ पीस असा शब्द ती वापरते की त्या फक्त स्पोक्स पर्सन सारख्या आपल्याला भेटतात. त्या सगळ्या बायकांच्या, त्या मातांच्या त्या प्रतिनिधी आहेत, ज्या लोभ, वासना यांच्या हव्यासापोटी, आपल्या स्वतःच्या अहंकारापोटी परस्परांशी झुंजणारे जे पुरुष आहेत त्यांच्या युद्धाचे बळी ठरलेले आहेत. त्यामुळे आपण जेव्हा मंदोदरीबद्दल बोलतो त्यावेळेला आपण एका खऱ्या तर कर्तबगार, अतिशय ज्याच्याबद्दल अभिमान बाळगावा अशा एका पतीने केलेल्या एका दुर्दैवी चुकीमुळे आणि त्यापुढे त्या चुकीचं परिमार्जन करण्याऐवजी अत्यंत अभिमानी, अहंकारी पद्धतीमध्ये तसंच वागत राहण्याच्या चुकीची शिक्षा भोगणारी अशी ती मंदोदरी आपल्याला दिसते. म्हणजे ह्या लेखकांबद्दल किंवा या रचनाकारांबद्दल तर बोलू तितकं कमी आहे. आणि जशा ह्या मंदोदरी किंवा सीता किंवा अहल्या जशा अनेक लेखकांना, कवींना भुरळ घालतायत, तशा या पुढेही निश्चितच कवी मनाला भुरळ घालत राहणार आहेत. यानं त्या प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचं लेखन या पंचकन्यांबद्दल, ह्या 5 स्त्रियांबद्दल किंवा 6 स्त्रियांबद्दल आपल्याला नक्कीच होत राहणार आहे, एवढं निश्चित. धन्यवाद. धन्यवाद मृणाल मॅडम. कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारू शकतात. चॅटबॉक्स मध्ये हा काही प्रश्न आहेत मॅडम. त्याच्यामध्ये एकाने विचारलेलं आहे की रावणाच्या मृत्यूनंतर विभीषण राजा झाल्यावर मंदोदरी पत्नी झाली, हे सत्य आहे का? आणि त्यावर एकाने उत्तर दिलेलं आहे की मंदोदरी या राजमाता बनून किंवा त्याच्या मातेप्रमाणे त्या राहिल्या. रामायण परंपरांबद्दल बोलताना एक जी गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायला हवी, क्षम्यता मी व्हिडिओ चालू करायला विसरले. रामायण परंपरांबद्दल बोलताना किंवा समजून घेताना आपल्याला जी एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी ती म्हणजे त्या प्रांतासाठी, त्या देशकालासाठी ती रामायणाची परंपरा किंवा ते संस्करण हे खरं असतं. त्यामुळे एका परंपरेमध्ये तिने त्याच्याशी विवाह केला असं वर्णन आहे, दुसरीकडे तिने नाही केला असं वर्णन आहे. ह्या दोन्ही परंपरा आपापल्या जागी योग्य आहेत. त्यामुळे हे चुकीचं आहे, हे बरोबर आहे किंवा आम्हाला माहीत असलेल्या परंपरेत असं आहे असं म्हणणं योग्य नाही ठरणार. अजून कोणाला काही प्रश्न आहेत का? मला वाटतं नाहीयेत प्रश्न श्रोत्यांना. धन्यवाद मॅडम. गेले 2 दिवस 2 वेगवेगळ्या विषयांवर डॉक्टर मृणालिनी मॅडमनी त्यांच्या रसाळ आणि लालित्यपूर्ण शैलीमध्ये व्याख्यान दिलेलं आहे. अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने त्यांनी तारा आणि मंदोदरी या दोन्ही स्त्रियांची ओळख आपल्याला करून दिलेली आहे. यासाठी मी मुंबई विद्यापीठाचा संस्कृत विभाग आणि ऋतायन या दोन्ही संस्थांतर्फे त्यांचे आभार मानतो. उद्या आपण पुन्हा नवीन विषयासह 3:30 वाजता भेटूया. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. मीटिंग सगळ्यांनी सोडायला हरकत नाहीये. मी इकडनं मीटिंग एंड करतोय.